आणि आवाज म्हणतो तर पलीकडे ओरडतो नाही जात मग. कारेकर सर. हा हॅलो. हा सर, होतंय सगळं आज व्यवस्थित? हो आता तरी आहे. हा हा हॅलो. हॅलो. हा आता तरी दिसतंय नीट. हो. पण मला वाटतं तुम्ही हे करा ना, तुम्ही तिकडनं चालू करा. माझ्या इथंच करू? हो, कारण का मला वाटलं मध्येच जे बंद पडलं ना, हो हो. तर ते पळापळ नको व्हायला. का मी करू, काय वाटतंय? सर करा, आपण करू, नाही तर नंतर इथनं मी पण ओपन करून ठेवलेलंच आहे. बर बर बर. हा मग म्हणजे मी इकडं. तुमच्या सोयीने तुम्हाला पुढे मागे करता येईल ते. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. समजा असं झालं तर मग तुम्ही सुरू हो करा. सर, मी तयारी ठेवलेलीच इकडे. हा मी मोबाईल ठेवलाय. हो मोबाईलवर बोलता येईल नंतर. हो हो हो. ठीक आहे. येस सर.
राजीव. हॅलो सर. हा नाही, माझं झाल्यावर तुम्ही बोलणार आहात का थोडा वेळ? सर तुमच्या हे बघून वेळ राहील असं वाटत नाही मला. नाही, त्या स्लाइड जास्त दिसत आहेत पण फार कॉमेंट नसतील त्याच्यावर. सर बघू आपण. बर बर, ठीक आहे. वेळेवर ठरवू. हो, चालेल चालेल. गुड इव्हिनिंग. जीविधा आणि नेचर वॉक तर्फे सगळ्यांचं आजच्या आपल्या या कोर्सच्या शेवटच्या सेशनला स्वागत. आपण नॅचरल लेक्स हा या विषयावरचा हा कोर्स घेतो आहोत. आणखीन त्याचा काल खरं तर आपल्या ठरल्याप्रमाणे शेवटचा दिवस असणार होता, पण काही गोष्टी अजून ऍडिशनल असाव्यात असं ह्याच्यातनं आपण आजचं सेशन घेतो आहोत. आणखीन त्यामुळे हे आजचं आपलं या कोर्सचं शेवटचं सेशन असणार आहे. कार्लेकर सरांच्याच आपण अभ्यास त्यांनी कसा केला, त्याच्यामध्ये काय अडचणी येतात किंवा त्याचं पुढे कसं फाइंडिंग करता येतं, अशा पद्धतीचा हा आजचं आपलं अनुभव शेअरिंग अशा प्रकारचं सेशन असणार आहे. कार्लेकर सरांच्याच मुळे खरं तर हा कोर्सचं डिझाईन झालंय. त्यांनीच हा कोर्स कसा असायला पाहिजे हे ठरवलेलं होतं. त्या दृष्टीने आपण त्यांच्याच लेक्चरनी या कोर्सची सांगत होती. एक वेगळा योगायोग आहे, सुरुवात पण त्यांच्यापासून लेक्चरपासून झाली होती.
तर आजचं सेशन आपण त्या दृष्टीने बघूया. आणखीन त्याचा आपल्याला जंगलात फिरताना आपल्या समोर एखादं लेख आलं तर काही करता येऊ शकेल का, या दृष्टीने आपण सगळ्यांनी या आजच्या सेशनकडे बघूया. कार्लेकर सरांची ऑलरेडी आपल्या याच्यात 2 लेक्चर झाली आहेत, तर त्यामुळे त्यांची नव्याने ओळख करून द्यायची गरज असणार नाही. तर त्यामुळे आपण डायरेक्ट आजच्या सेशनकडेच वळूया. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सेशनला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद. ऐकू येत आहे ना? हो हो सर, अगदी व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम नाही. हा, ओके. दिसतंय का? हो सर. करू, सुरू करू? हो सर. हा, गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपलं हे आपल्या या सिरीजचं शेवटचं व्याख्यान आहे आणि याचा जो विषय आहे तो विषय अर्थातच वेगळा आहे थोडा. सरोवरांच्या अभ्यासातील अनुभव असं याचं नाव आहे. आणि यामध्ये आम्हाला म्हणजे मला आणि आमच्या विद्यार्थ्यांना आलेले जे अनुभव आहेत सरोवरांचा अभ्यास करत असताना त्याविषयीची मी थोडक्यामध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहे. आणि कुठली कुठली उपकरणं वापरावीत, कुठले नकाशे कसे वापरावेत वगैरे हे जे काही आहे याबद्दल मी पहिल्या भाषणामध्ये सांगितलं होतं, म्हणजे स्टडी ऑफ लेक्समध्ये. आणि काल डॉक्टर संजीव नलावडे यांनी पण त्याचा बराचसा उल्लेख केला आणि त्यांनी या गोष्टी सांगितल्या. मी थोडं वेगळं सांगणार आहे तुम्हाला, कारण असं की यामध्ये आलेले आम्हाला जे अनुभव आहेत ते इतके विविध आहेत, इतके वेगळे वेगळे ते अनुभव आहेत की ते तुम्हाला सांगावं असं मला वाटतं. हा अगदी सुरुवातीचा जो एक फोटोग्राफ आहे हा विजयदुर्गच्या पठारावर घेतलेला हा फोटोग्राफ आहे. तिथलं हे एक पॉन्ड आहे, पॉन्ड, आणि हे जांभ्या दगडामधलं पॉन्ड आहे. ते सुरुवातीला दाखवलंय तुम्हाला. आमच्या अभ्यासाची सुरुवात म्हणजे रादर माझ्या अभ्यासाची सुरुवात जी आहे ती माझ्या PhDच्या वेळेला झाली. म्हणजे मी साधारणपणे 74 पासून PhDच्या अभ्यासाला सुरुवात केली अंडर दी गायडन्स ऑफ डॉक्टर KR दीक्षित. आता ते जवळजवळ 90 वर्षाचे आहेत आणि इतकं सुरेख गायडन्स त्यांनी मला दिला या जिओमॉर्फॉलॉजी या विषयामध्ये. त्यावेळेला आम्ही हा भाग जो सगळा आहे कोकणचा भाग हा विषय घेतला होता. त्यासाठी रत्नागिरी टू मालवण अशी कोस्टलाईन होती, ती कोस्टलाईन घेतली आणि कोस्ट टू क्रेस्ट म्हणजे किनारापासून सह्याद्रीच्या क्रेस्ट लाईन पर्यंत असा तो हा प्रदेश घेतला आम्ही. आणि याचा 16 डिग्रीज नॉर्थ पॅरलल आणि 17 डिग्रीज नॉर्थ पॅरलल असा 1 डिग्री लॅटिट्यूडचा असा मोठा एरिया होता. आणि या एरियावर काम करावं असं सरांनी मला सांगितलं. त्याचं कारण असं की त्याच्यावरती अभ्यास फार झाला नव्हता. हे एक महत्त्वाचं काम होतं. जिओमॉर्फॉलॉजीचा अभ्यास खूपच कमी झाला होता आणि इथल्या खडकामध्ये बरंच वैविध्य आहे, खूपच. विशेष करून या ठिकाणी एक जांभा दगड जो लागतो, या नकाशामध्ये तुम्हाला दाखवला, या रेड कलर दाखवलेला हा जांभा दगड आहे, म्हणजे लॅटराईट असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, तो खडक आहे. आणि यामध्ये तुम्हाला असं दिसेल की हा एवढा पट्टा त्यांनी व्यापलेला दिसतो बघा सगळा. तर ह्या खडकावरती अनेक वेगवेगळी भूरूपं आहेत आणि त्याचा अभ्यास कोणी केलेला नाहीये आणि तो करणं फार आवश्यक आहे. त्याच्यावरती छोटी छोटी पॉन्ड्स किंवा लेक्स अशी निर्माण होतात, पण ती फार कमी वेळ टिकतात. कारण हा जो जांभा आहे हा जांभा पोरस आहे. पोरस म्हणजे सच्छिद्र आहे. पाऊस भरपूर पडतो, म्हणजे जवळजवळ 3000 मिलीमीटरपेक्षा पाऊस पडतो जास्त दरवर्षी. पण इथल्या विहिरीनं पाणी राहत नाही. पाऊस संपला की भराभर हे जे पाणी आहे हे सगळं खाली झिरपून समुद्रामध्ये वाहून जातं. अशा वेळेला सुद्धा इथे काही पॉन्ड्स तयार झालेली दिसतात, छोटी छोटी, आणि फार क्वचित अशी लेक्स दिसतात मला. तर ह्याचा अभ्यास करावा असा एक विचार त्यामध्ये होता त्यावेळेला. त्यामध्ये अनेक अडचणी आल्या. म्हणजे सुरुवातीला आमचं एक असम्पशन होतं की इथे अभ्यास करणं सोपं जाईल आम्हाला. आणि लक्षात घ्या की ही गोष्ट माझी आहे ती साधारणपणे 74 नंतरची गोष्ट आहे. 74 पासून मी अभ्यास सुरू केला. मला रजिस्ट्रेशन मिळालं ते 76 मध्ये मिळालं. आम्ही अभ्यास आधीच सुरू केला होता आणि 81 मध्ये मला PhD मिळाली. पण त्याच्या आधी आम्ही अभ्यास सुरू केला होता, म्हणजे त्याचा आधी ज्याला रिकी म्हणतात
तशी रेखी करणं, हे करता येणं शक्य आहे का वगैरे वगैरे. तर सरांचा आवाका या विषयातला प्रचंड होता, आहे म्हणजे अजूनही प्रचंड आवाका. आणि त्यामुळे आणि मी तिथलाच असल्यामुळे, मी रत्नागिरीचाच असल्यामुळे मला हा सगळा एरिया परिचित होता, माहिती होता एरिया. अर्थात त्यांची बघण्याची दृष्टी खूप वेगळी होती आणि म्हणून त्याचा खूप फायदा झाला आणि मी बरंच काही तिथे बघू शकलो. त्यानंतर जेव्हा या पहिली 2 वर्ष आम्ही नुसतं डिस्कशन केलं आणि काय करता येईल आपल्याला, कसा अभ्यास करता येईल, कारण पीएचडी होती. हा, आफ्टर ऑल इट वॉज ए रिसर्च डिग्री, पीएचडी होती, त्यामुळे ते बघणं आवश्यक होतं. तर त्यासाठी हा सुरुवातीला तुम्हाला मी यासाठी सांगतोय की अभ्यासाची सुरुवात आमची इथे झाली, म्हणजे माझी अभ्यासाची सुरुवात ही इथे झाली. त्यावेळेला अर्थातच मी 1 वर्ष रत्नागिरीच्या गोखले कॉलेजमध्ये होतो आणि त्यानंतर 74च्या एंडला मी SP कॉलेजमध्ये आलो. तिथे आल्यानंतर अर्थातच सरांशी संबंध जास्त आला. सर त्यावेळी जर्मनीला होते, कार्लस्रू या नावाच्या ठिकाणी होते, तेही त्यानंतर तिथे आले आणि अभ्यासाला थोडी गती मिळाली. आता या दरम्यान मी अनेक ठिकाणी फिरलो. माझ्या लक्षात असं आलं की हा बघा, हा लॅटरायटिक सरफेस आहे, म्हणजे हा जांभा खडकाचा प्रदेश आहे सगळा. आणि या जांभा खडकाच्या प्रदेशावरती एक छोटस तुम्हाला इथे हे दिसतं बघा, एक पॉन्ड सारखं तयार झालेलं, हे पॉन्ड आहे इथे. ओके, तर हे जे पॉन्ड आहे, हे पॉन्ड जेव्हा मी बघितलं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे सर म्हणतात तेच बहुतेक हे आहे आणि याचाच मला अभ्यास बहुधा करायचा आहे. म्हणून मी सरांना म्हटलं की ठीक आहे, मी हे करू. आणि अशी पॉइंट्स मी बहुतेक शोधून काढली बऱ्याच ठिकाणी. पण ते असं लक्षात आलं माझ्या की खूप छोटी, अगदी शॅलो डिप्रेशन, म्हणजे हे पॉन्ड आहे पण तो एक आपला खड्डाच आहे छोटासा. आता याची 25 सेंटीमीटर डेप्थ आहे, खोली आहे, आणि 5 सेंटीमीटरची थिकनेसची सॉइल यामध्ये गोळा झालेली आहे. आता जर हा सगळा लॅटराईट हा पोरस असेल आणि सगळं वाहून जात असेल, तर इथे सप्टेंबर अखेरपर्यंत याच्यात पाणी कसं राहतं, हा एक मुद्दा होता. थोडीशी वनस्पती पण त्यामध्ये वाढलेली दिसते. अशा काही गोष्टी त्यामध्ये होत्या की ज्याचा अर्थातच पुढे जाऊन आम्ही खूपच अभ्यास केला आणि अनेक गोष्टी त्यातून क्लिअर झाल्या. त्या हळूहळू तुमच्या लक्षात येईल, सांगतो तुम्हाला. तर दिस वॉज अ बिगिनिंग. सरांना जेव्हा हा फोटो मी दाखवला तेव्हा ते म्हणले की अरे वा, हे असंच मला पाहिजे, परंतु याच्यापेक्षा खूप मोठी तळी ही असण्याची शक्यता आहे, तेव्हा ती शोधली पाहिजेत आपल्याला. आणि अर्थात मी त्यावेळेला संशोधन सुरू केलं. त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल त्यावेळेची परिस्थिती अशी होती की सगळं सायकलवर जाऊन आम्ही फील्डवर्क करायचो. कारण त्यावेळेला आज जशी गाड्या वगैरे उपलब्ध आहेत, स्वतःच्या गाड्या वगैरे आहेत, विद्यार्थ्यांकडे पण असतात, टीचर्सकडे तर असतातच. मुळे त्यावेळी ते काही नव्हतं. रत्नागिरी सारख्या ठिकाणी राहून आणि तिथे तर रस्ते इतके खराब होते, जे एसटीच्या गाडीने प्रवास करायचा. पण अगदी अंतर्गत भागामध्ये जायचं जर असं असेल तर मला जवळपास एखादी कोणाकडची तरी सायकल घेऊन तिथे जाऊन तो अभ्यास करायला लागायचा. त्यामुळे सायकलने करत असताना अनेक गोष्टी लक्षातही आल्या, म्हणजे खूप गोष्टी बघता आल्या मला, आणि म्हणून त्याचा अभ्यास जो आहे तो खूप चांगला होऊ शकला. ही सुरुवातीची बैठक तुम्ही सांगितली मी. आता एक सर जे म्हणाले ते त्यांनी मला अशी एक सूचना पण दिली. ते असं म्हणाले की तळे या नावाने सुरू होणारी गावं आहेत, त्याचा विचार करून बघ. फॉर एक्झाम्पल एक तळे बाजार आहे, तळे खाजण आहे, अशी गावांची नावं, ज्या गावांच्या नावामध्ये तळे हा शब्द आलेला आहे. तळे रे आहे, तळे रे. तर ही गावं बघ, कदाचित या ठिकाणी तळ असेल, कदाचित नसेल सुद्धा, काही सांगता येत. एक लक्षात घ्या, त्यावेळेला फक्त टोपोशीट होते आमच्याकडे, आणि टोपोशीट वेगळं काही साधन नव्हतं आम्हाला. आम्ही प्रत्यक्ष जाऊन शोधून काढायचं तर आम्हाला काही दिसलं तर. टोपोशीटवरती इतकी छोटी छोटी तळी आणि ही पॉइंट्स ही काही तशी लक्षात यायची नाहीत आमच्या. त्यामुळे ह्या नावाचा एक मला खूप फायदा आला. मग मी ज्या ठिकाणी तळे बाजार आहे, तळे खाजण वगैरे अशी गावं आहेत, तिथे जाऊन बघितलं तळे रे आहे, कुठे दिसतं का सरोवर किंवा लेक दिसतं का, कारण तळे या नावावरनं ते असलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. आमच्या असं लक्षात आलं की अनेक ठिकाणी नाव होतं पण तळं नव्हतं, तर ती नाहीशी झाली होती. पूर्वी होती जुनी, जेव्हा नाव पडलं गावाला तेव्हा मोठी तळी होती, त्यातलं पाणी सगळं आटून गेलं, लोकांनी ती भरून टाकली सगळी, आणि आता तिथं तळं नाही पण गावाचं नाव मग तळे बाजार असं आहे. असे आहेत. आता तळे बाजारमध्ये ते आहे, अजूनही आहे बघा. आता मी त्यावेळेला केलेलं काम होतं, त्यावेळेला हे मला काही ह्या इमेजेस मिळाल्या नव्हत्या. ह्या आम्ही आता रिटायर जेव्हा झालो SP मधून, तेव्हा त्याच्या आधी माझ्या एका विद्यार्थ्याला MSCच्या हाच विषय दिला आणि त्याला म्हटलं की तळे बाजार
हे जे पॉन्ड आहे ज्याला लेक असं म्हटलेलं आहे त्याच्या इकोसिस्टीमचा आणि सगळं त्याची जिओमॉर्फॉलॉजी नंतर त्याची इकोसिस्टीम याचा स्टडी कर. तर त्याने तो केला आणि त्याच्यामधल्या ह्या त्याच्या इमेजेस आहेत ज्या तुम्हाला आत्ताही तुम्हाला सुद्धा बघता येतील. ही मार्च 16 मधली इमेज आहे. आजकाल काय हे खूप तंत्र खूप सुधारलंय. म्हणजे मला अशा तऱ्हेची माहितीमुळे हा अभ्यास करणं खूप सोपं झालंय. माझ्या वेळेला मी जेव्हा केलं तेव्हा मला हे आधी काही मिळायचं नाही. म्हणजे हा तिथे जाऊन प्रत्यक्ष ही मोजमाप करायची, त्याची खोली मोजायची, त्यातला गाळ जो आहे तो शोधून आणायचा वगैरे असं होतं. आता आधी निदान हे तरी मला नक्की कळतं की याचा विस्तार किती आहे. काल जसं नलावडे सरांनी सांगितलं की ह्या नकाशावरनं मी तुम्हाला दाखवतो कुठली त्याला आपण ऍप्स वापरू शकतो. याचा शेप कसा आहे, त्याचा एरिया किती आहे हे मला कळू शकतं. त्याची खोली मोजण्यास मात्र याचा काही उपयोग होत नाही. खोली मोजण्यासाठी मला तिथेच जावं लागतं आणि फील्डवर्कला पर्याय नाही असं ते आहे. तर ही 2016 मधली मार्च मधली इमेज आहे. त्या मार्च मध्ये दृश्य कसं दिसतं बघा, पाणी किती होतं, कसं होतं, इथे कसं आहे. आणि ही मार्च 19 मधली इमेज आहे. आता ही सीझन तोच आहे पण इयर बदल आहे. त्यामुळे हा जो काही हा टेम्पोरल चेंज झालेला आहे, हा गेल्या अनेक वर्षामध्ये झालेला बदल आहे. पाणी खूप कमी झालेलं आहे, नाहीये पाणी, आणि हा एवढा भाग थोडा तुम्हाला कोरडा पडलेला असा दिसतो मार्च मध्ये. आता त्याचीच ही इमेज आहे, ही डिसेंबर 2003 मधली आहे. तुमच्या लक्षात येईल की इथे पाणी थोडं दिसतंय परंतु इथे थोडा गाळ हा साठलेला दिसतो, असा दिसतो तुम्हाला. इथं जे आहे ही इमेज आता अलीकडची आहे, डिसेंबर 19 मधली ही इमेज आहे. यामध्ये तुम्हाला असं दिसेल की हे खूपच आटलंय. तर आता मुद्दा सांगण्याचा असा आहे, म्हणजे आमचा अनुभव असा होता की मी जेव्हा काम केलं तेव्हा मला यातलं काही कळलं नाही, कारण इतक्या वेळेला जाणं शक्य नव्हतं तिथे आणि जाऊन फारशी काही माहिती मिळतही नव्हती. त्याची क्षेत्रफळ मोजणं वगैरे त्यावेळेला फार काल जसं नलावडे सरांनी सांगितलं की त्याचा नकाशा घ्यायचा, टोपोशीटवरनं घ्यायचा, मोठा करायचा, ट्रेसिंग पेपर ठेवायचा आणि मग एरिया वगैरे मोजायचा. तर ते शेवटी कंटाळून जातो म्हणून ते काही जमलं नाही आम्हाला पुढे. आम्ही मग ते सोडून दिलं त्यातला प्रयत्न. इतर काही ठिकाणी केला पण कमी झाला मग तो प्रयत्न. तो एक थोडं आमच्या PhD मधलं राहून गेलेलं काम. ते नंतर मी SP आल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर ही कामं केली. MSc साठी काही डेझर्टेशन दिली, MSc साठी रिपोर्ट केले, असं केलं आणि आता ते खूप चांगलं करतायत आताच्या सध्याच्या परिस्थितीत. तर ही सुरुवात होती. पण SP ला आल्यानंतर अर्थात SP सारखं कॉलेज मला मिळालं आणि MSc MA असं तिथे पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट असल्यामुळे भरपूर इक्विपमेंट्स होती, नकाशे भरपूर होते. मी सुरुवातीचं बोलतोय, आत्ताचं तर आणखीनच खूप सुधारणा, म्हणजे इक्विपमेंट्स वगैरे भरपूर आहेत, ती तुम्हाला कुठेही मिळतात, म्हणजे कॉलेजवरती अवलंबून राहावं लागतं अशातला भाग नाही. तर त्यावेळेला MScच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर दरवर्षी अभ्यास सहलीला जायला लागायचं, क्षेत्र अभ्यास करावा लागायचा, म्हणजे फील्ड स्टडी करावं लागायचं. स्टडी टूर्स होत्या आणि संशोधन प्रकल्प हा तर महत्वाचा भाग होताच. आणि SP सारख्या पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंटला आम्हाला भरपूर संशोधन प्रकल्प पण मिळायचे. त्यासाठी फारसे कोणी लोक उत्साही नव्हते, त्यांना ते करायला इच्छा नव्हती, कारण त्याला खूपच मेहनत त्यावेळेला करायला लागायची. भरपूर त्याचं असेसमेंट खूप चांगल्या प्रकारे व्हायची आणि हा तर अभ्यासाचाच भाग होता. म्हणजे MScच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी घेऊन जायचं बाहेर, क्षेत्र अभ्यास करायचा वगैरे. यासाठी सुद्धा स्टाफ पैकी बरीच माणसं तयार नसायची, कारण कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ट्रिप अरेंज करणं, त्यांना घेऊन जाणं वगैरे फार असायचे कटकटी, नाही म्हटलं म्हणजे. पण तरी सुद्धा मी तर जायचो दरवर्षी, कारण एक उद्देश असा होता की बरंच काही बघावं. ही तळे हा माझ्या मनामध्ये पहिल्यापासून एक विषय होताच, नाही म्हटलं तरी, आणि तो अपुरा होता. PhDच्या काळामध्ये तो फारसा मला करता नाही आला, तर तो एक करायचा होता. त्यासाठी जी आम्ही निवडली गावं त्यावेळेला, म्हणजे टूरसाठी, आणि जो अभ्यास तिथे केला विद्यार्थ्यांच्या सहाय्याने, हा मी एकट्याने केलेला अभ्यास नाही. ओके, आता तो कसा केला आणि काय वगैरे त्याचं खूप डिटेल्स मी सांगणार नाही, कारण ते दोन्ही वेळा सांगून झालेत. काल नलावडे सरांनी सांगितलं, मी पहिल्या लेक्चरच्या वेळेला पण मी सांगितलं होतं की कशा पद्धतीने ते करता येतात. तर ही ती स्थळं आहेत, ही नुसते आधी मी एक यादी वाचतो, या प्रत्येकामधलं सगळं डिटेल्स सांगणार नाही कारण वेळ जाईल. परवाच्या लेक्चरला जसं सांगितलं की ताजिवास हा जो ग्लेशियल लेक आहे, म्हणजे हिमानी सरोवर आहे, ते आम्ही बघितलं सोनमर्ग या ठिकाणी. आणि त्यावेळी असं लक्षात आलं की तिथे वर चालत जाणं फार अवघड आहे. जे काही दिसतं त्याच्यावरून आम्ही फक्त ते बघू शकलो, मेजरमेंट वगैरे करणं ही फार दूरची गोष्ट होती. माउंट अबूला मी जवळजवळ 3 ते 4 वेळेला विद्यार्थ्यांना घेऊन गेलो MScच्या. आणि त्याचा महत्वाचा विषय होता तो अभ्यासाचा, म्हणजे हे नकी लेक हे जिथे आहे ते सरोवर बघायचं, नकी लेक.
हा हे जगप्रसिद्ध असं नक्की लेक आहे आणि ते एका विशिष्ट अशा रॉक मध्ये फॉर्म झालेले आहे. अर्थात ते थोडंसं म्हणजे मॅनमेड आहे, जरी मॅनमेड असलं तरी खूप मोठं आहे, एक्सटेन्सिव्ह आहे आणि म्हणून पाण्याची क्वालिटी, खडकांचा प्रकार, ज्या ठिकाणी पाणी साठवलेले वगैरे असा तो अभ्यास इथे करणं शक्य होतं. तर आमच्या MSCच्या काही मुलांनी त्यावेळेला याचा अभ्यास केला नक्की लेकचा. पण त्याही वेळेला तसं होतं, कारण हे सुरुवातीचा काळ होता आणि ही आत्ताच्या जशा इमेजेस मिळतात, ही नळ सरोवराची आहे, ते पुढचं नळ सरोवर आहे, अशा इमेजेस त्यावेळी मिळायच्या नाहीत. कारण ह्या इमेजेस, सॅटेलाइट इमेजेस, गुगल अर्थ इमेजेस, हे सगळं आत्ता मिळायला लागलं. टोपोशीटवरनं ती फार माहिती काही त्यावेळेला आम्हाला मिळायची नाही. पण ह्या ठिकाणी पण आम्ही अभ्यास केला बराच नक्की लेकमध्ये. काय काय घेऊन गेलो, काय गेलो हे थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला मी, पण ते रिपिटेशन होईल म्हणून सारखं सांगत नाही तुम्हाला मी. त्यानंतर आम्ही अजून एक सरोवर बघितलं, म्हणजे नळ सरोवर. कारण ह्याच्याविषयी आणि आम्ही जाण्यापूर्वी याचा अभ्यास करून जायचो आधी, म्हणजे मुलांच्या मिटिंग घ्यायच्या, मुलांना सांगायचं की हे नळ सरोवर जर मला अभ्यास करायचा असेल तर त्याची नेमकी माहिती काय आहे, त्याचं काय द्यायचं, सगळ्यांना अभ्यास कसा करता येईल हे सांगायचं, त्याची उत्पत्ती कशी झाली ह्याच्याविषयी त्यांना काही ज्या उपलब्ध अशा संकल्पना होत्या त्या मांडायच्या, सांगायच्या. कारण अशी कल्पना आहे की अजूनही आहे ती, की नळ सरोवर हे जे आहे, हे नळ सरोवर हे गुजरात मधलं अतिशय महत्वाचं असं सरोवर आहे. खंबाचा आकार, आणखीन असलेले जे मोठे याचे प्रदेश आहेत, त्या प्रदेशांना तो जोडणारा आहे आणि समुद्राशी त्याचं खूप जवळचं नातं आहे नळ सरोवराचं. आणि म्हणून या नळ सरोवरामध्ये भरपूर चिखल आहे, गाळ आहे, वाळू आहे, हे आम्ही वाचलं होतं त्यावेळेला. पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन बघण्यामध्ये एक वेगळा आनंद होता. म्हणून आम्ही काय केलं, अबूवरून जेव्हा एकदा आलो तेव्हा अबूवरून रात्री निघालो आणि पहाटे पहाटे आम्ही नळ सरोवरला पोहोचलो. कारण त्या आम्हाला ड्रायव्हरनी सांगितलं की इथे सकाळी खूप पक्षी असतात, त्यामुळे आपण त्यावेळेला जाऊ. अर्थात माझा तो विषय नसल्यामुळे आणि त्याच्या वेळेला माझ्याकडनं ते राहून गेलं. पण आता या आत्ताच्या लेक्चर सिरीजमध्ये माझ्या असं लक्षात की तो खरोखरच एक मी मिस आउट केलेला एक भाग आहे, की अभ्यास मला त्याचा करता आला पाहिजे. त्याचं इकॉलॉजी आहे, बर्ड्स आहे वगैरे वगैरे, तर ते त्यावेळेला काही जमलं नाही. पण नळ सरोवरामध्ये आम्ही, आमचा एक विद्यार्थी उतरला त्या पाण्यामध्ये, त्या पाण्यामध्ये तो उतरला, पण जरा थोडंसं म्हणजे दॅट वॉज अ व्हेरी डेंजर सिच्युएशन, की त्याला गाळाचा अंदाज आला नाही आणि तो थोडा अडकला त्या गाळामध्ये. आम्ही होतो आजूबाजूला, त्याला बाहेर खेचला आम्ही, पण तो एक अनुभव आहे आणि म्हणून हे नळ सरोवर आमच्या अगदी चांगलं लक्षात आहे सगळ्यांच्या की काय झालं. खूप जुनी गोष्ट आहे ही, मला वाटतं जवळजवळ 82ची गोष्ट असावी, 81-82ची असावी अंदाजे, आता नेमकं आठवत नाही. नंतर एक तळं आम्ही बघितलं ते म्हणजे लेक उमियम, हे मेघालयमध्ये आहे. मेघालयमध्ये हे खूप उशिरा, म्हणजे गेल्या काही वर्षामधलं मी बघितलं. आणि यावेळेला एका कॉन्फरन्समध्ये मी गेलो होतो, कॉन्फरन्सला, आणि कॉन्फरन्सहून म्हणजे ती कॉन्फरन्स जी होती ती शिलाँगला होती. परत येताना इथे आम्ही थांबलो लेक उमियमला, माझ्यावर आणखी 2-3 जण होते. तिथे आम्ही थांबलो आणि मग ते काय आहे ऍक्च्युअली तिथे बघून जे लक्षात येत नाही, मग त्याचा परत आल्यावर आम्ही त्याचे नकाशे बघितले, कारण त्यावेळेला हे बघता येईल असा अंदाज नव्हता आम्हाला. परत आल्यावर आम्ही बघितलं की कसं आहे, काय आहे. हे सुद्धा थोडं अडवलेलं पाणी जरी असलं तरी ते एका मोठ्या जिओलॉजिकल डिप्रेशनमध्ये ते पाणी अडकलेलं आहे. तर ते तिथे बघून त्याचा एकूण अंदाज आम्हाला आला आणि लक्षात आलं की हे अभ्यास करण्यासाठी खूप चांगली जागा आहे. ते तसं तेवढाच अभ्यास झाला, जास्त झाला नाही, कारण तसं अभ्यास करणं कठीण होतं त्या ठिकाणी. दुसरं आम्ही एक स्थळ बघितलं ज्या ठिकाणी मुलांना मी घेऊन गेलो, ते म्हणजे पंचमढी. पंचमढीला एक सरोवर आहे वरती, आणि ते जे लेक आहे ते लेक सुद्धा खूप चांगलं आहे. आम्हाला आता म्हणजे या सगळ्या आमच्या झालेल्या चुका आहेत त्या पण तुम्हाला सांगतो, कारण सगळा अनुभव आहे आणि तो अनुभवच तुम्हाला सांगायचा, हेच तर याचं पर्पज आहे. जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा त्याचा एकूण पसारा पाण्याचा बघून असं आम्हाला वाटलं की ते नॅचरल लेक आहे. मग चौकशी केली तेव्हा लक्षात, कारण हे खूप जुनं आहे, म्हणजे अनेक वर्षापूर्वी केला अभ्यास. तेव्हा लोकांनी सांगितलं की नाही, ते मॅनमेड आहे, बांधलेलं आहे ते, आणि त्यामुळे थोडं काय व्हायचं, आमचं असंही व्हायचं की जेव्हा मॅनमेड आहे असं म्हटलं की आमचं त्यातला इंटरेस्ट खरं म्हणजे जायचा. खरं ती एवढी चांगली गोष्ट नव्हती, पण तो इंटरेस्ट जायचा आमचा. कारण आमचा मूळ इंटरेस्ट हा नॅचरल लेक्स आणि पॉन्ड्स याचा अभ्यास करणं असा होता. पण तरी सुद्धा एनिवे, म्हणजे तोही आम्ही ते एक सरोवर बघितलं. सांभारला गेलो आम्ही, राजस्थान मधलं, आणि तिथे तर आमची फारच गोंधळ झाला. आम्ही तिथे बघायला गेलो त्या दिवशी, काही तिथे रॅली होती का काहीतरी होतं, आणि आम्हाला तिथपर्यंत जाता आलं नाही, आमची तिकीट होती परत येण्याची. त्यामुळे हा एक आमचा फसलेला प्रयोग आहे सांभारचा. पण तिथपर्यंत जाऊन नुसतं ते बघून आलो, अभ्यास राहिला. त्याच्याबद्दलची माहिती आता या सिरीजमध्ये
थोडी मिळाली मला, आणि त्यानिमित्ताने मी पण गोळा केली बरीचशी माहिती. आता चिल्काचा एक अनुभव तुम्हाला मी सांगतो. काल राजीव पंडितनी याचं खूप चांगलं डिस्कशन केलंय, खूप माहिती तुम्हाला दिली. चिल्कामध्ये मी जेव्हा गेलो होतो असं तुमच्या विद्यार्थ्यांना घेऊन, तर त्याच्या आधी म्हणजे त्या याला जाण्याआधी माझं कोस्टल जिओमॉर्फॉलॉजी मधलं काम चालू होतं. आमचे विद्यार्थी पण काम करत होते, संशोधन चालू होतं. तर आम्ही CWPRS मध्ये जायचो वारंवार, आणि मी तर अनेक वेळा जायचो. माझे तिथे 2 मित्र पण होते, कोस्टल डिव्हिजन मध्ये होते. तर त्यांनी मला सांगितलं की चिल्काचं हे चालू आहे, चिल्का गाळाने भरलेलं आहे आणि त्याला काहीतरी आउटलेट एक नवीन तयार करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्याचं एक मॉडेलिंग करायचं आहे. परवा तुम्ही राजीव पंडितांच्या भाषणामध्ये ते ऐकलं असेल की ते नवीन सिपकुडा याजवळ गावाजवळ एक ते आउटलेट करायचं होतं, ते ठरलं होतं. तर त्यासाठी तुम्ही काही मदत करू शकाल का असं मला त्यांनी विचारलं. तर म्हटलं मी करीन, कारण माझ्या काही मॅप्स वगैरे आहेत, इमेजेस आहेत. तर त्यावेळी इमेजेस मिळत होत्या, ही काहीतरी 10-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्या घेतल्या मी इमेजेस, आणि आम्ही एक टेंटेटिव्ह असे 2-3 साइट्स या सिलेक्ट करून दिल्या, आणि आम्ही म्हणजे कोस्टल जिओमॉर्फॉलॉजीचं आमचं नॉलेज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना घेतलं, सहभाग विद्यार्थ्यांचा त्यामध्ये होता, आणि एक चांगलं मॉडेल करून दिलं. आता ते पुढे गेलं का नाही, कसं गेलं काय मला माहित नाही, कारण त्याचा पुढे उल्लेख नाही झाला कुठल्या त्यांच्या ह्याच्यामध्ये. कदाचित नुसतं डिस्कशन त्यांचं झालं असेल, म्हणजे माझ्या मित्रांनी त्यांच्याशी डिस्कशन केलं असेल वगैरे. पण तो एक अनुभव होता, आणि आम्ही त्या ठिकाणी बरेच फिरलो होतो. ते म्हणजे ते मला माहीत असल्यामुळे नंतर मी जेव्हा चिल्काला गेलो तेव्हा समोर ते सगळं चित्र होतं माझ्या, आणि त्यामुळे आम्ही ते चिल्का त्या दृष्टीने बघितलं की कुठे कुठे आउटलेट केलं करता येईल वगैरे असं. तो एक वेगळा अनुभव होता. हे वेंबनाडू लेक जे आहे केरळचं, हे आम्हाला शोरलाईन लेक्स याचा अभ्यास आम्ही खूप केला, कारण माझा कोस्टल जिओमॉर्फॉलॉजी हा मूळ विषय असल्यामुळे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना घेऊन मी किनाऱ्यालाच जायचो, आणि त्यामुळे हे वेंबनाडू लेक जे आहे हे शोरलाईन लेक आहे, आणि त्याला मोठ्या आकाराचं लॅगून आहे, आणि त्या तिथे छोटी छोटी गावं बाजूला आहेत त्या लेकच्या बाजूला. तर तिथं मुक्काम करून वगैरे त्या वेंबनाडू लेकचा पण आम्ही अभ्यास केला. शोरलाईन लेक जे राजीवनी तुम्हाला सांगितलं होतं ते तसंच आहे, पण हे अर्थातच खारट पाण्याचं आहे, आणि काय म्हणायचं ना की पूर्णपणे शोरलाईन कॅरेक्टरिस्टिक्स खूप आहेत त्याच्यामध्ये. नैनितालला आम्ही गेलो. नैनिताल हे उत्तराखंड मधलं टेक्टॉनिक असं लेक आहे. तेव्हा आम्हाला हे टेक्टॉनिक लेक हा काय प्रकार आहे हा पण एक बघायचा होता. तर त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना घेऊन गेलो. आता ते कळणं आणि ते बघणं त्या ठिकाणी हे अत्यंत कठीण होतं. म्हणजे ते सगळं एका नजरेच्या टप्प्यात काही दिसायचं नाही. हे सरोवर दिसायचं, त्याचं आउटलेट वगैरे हे आम्हाला कळलं वगैरे, पण नंतर तरी खूप माहिती आम्ही काढली. पुन्हा जाण्याआधी माहिती काढली, जाऊन आल्यावर काढली, थोडे सॅम्पल वगैरे घेतले. तर हे डिटेल अभ्यास न केलेली ही सरोवर वगैरे आहेत, पण पाहिली आम्ही, आणि त्याचा एकूण अंदाज आला की ही सरोवर किती कठीण आहेत अभ्यासाला, किती मोठी आहेत, किती प्रकारची आहेत. जसं हे नैनिताल टेक्टॉनिक आहे, आणि हे पहिलं जे तुम्हाला सांगितलं हे ग्लेशियल लेक आहे, किंवा हे सांबार जे आहे हे डेझर्ट मधलं लेक आहे. असं काही अनेक प्रकार बघता आले. त्यानंतर गेल्या काही वर्षामध्ये मी बाहेरच्या देशामधली काही सरोवर बघण्याचा योग आला, आणि तिथल्या लोकांची, तिथल्या काही युनिव्हर्सिटीतल्या लोकांची बोलून काही फायदा पण झाला. हे एक बॅरिस्टो नावाचं एक भूतानमध्ये लेक आहे, त्याच्याबद्दलची खूप डिटेल माहिती थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो. ते एक बघितलं आम्ही, आणि हे म्हणजे हाय माउंटन एरिया मधलं नॉन ग्लेशियल असं लेक आहे. खूप छोटं आहे पण खूप चांगलं आहे. म्हणजे इट इज ॲज गुड ॲज ए पॉन्ड, पण खूप व्हरायटी आहे, बायोडायव्हर्सिटी प्रचंड आहे. ती तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो मी. त्यानंतर एक स्कॉटलंडमध्ये लॉक नेस हा जो भाग आहे त्याच्याजवळ एक लॉक लोमॉन्ड नावाचं एक लेक आहे. हा खूप वेगळ्या प्रकारचा आहे आणि ग्लेशियल आहे, हिमनदीने बनवलेला आहे. लोकांनी खूप काळजी घेतलेली आहे, संरक्षण त्याचं खूप केलेलं आहे त्या लॉक लोमॉन्डचं. तिथली माहिती मला मिळाली, कारण जेव्हा मी याला होतो तिथे UK मध्ये, इंग्लंडला, लंडनमध्ये, तिथल्या ग्रेनविच युनिव्हर्सिटी मधला एक प्रोफेसर माझ्या ओळखीचा झाला होता, त्याने पण ती माहिती मला दिली. तेव्हा तेही बघणं खूप चांगलं होतं, ती चांगली माहिती मिळाली. ऑस्ट्रेलियामध्ये हे एक टुगेरा नावाचं लेक आहे, त्याच्याबद्दलचा एक फोटो आणि तुम्हाला दाखवतो. हे एक शोरलाईन लेक आहे किनाऱ्यावर, आणि नॉर्थ साऊथ वेस्ट ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीच्या नॉर्थला असं हे लेक आहे. आणि हे समुद्राशी जोडलेलं आहे, पण ते गोड पाण्याचं आहे, असा तो प्रकार आहे. तुम्हाला त्याचा एक फोटो पण मी नंतर दाखवतो. जास्त आपल्याकडे वेळ पण नाही, आणि तुम्हाला फार डिटेल मला द्यायची इच्छा नाही आहे. तुम्हाला सगळं
अनुभव काय आले ते सांगावे तसं आहे. याच्या बरोबरीने महाराष्ट्रामधली खूप तळी आम्ही बघितली. पण जसं तुम्हाला सांगितलं की कोकणामध्ये मला फारशी काही बघता आली नाहीत. पाचगणी टेबल लँडचा एक अभ्यासही आम्ही केला. पाचगणी टेबल लँडला तुम्ही गेलात तर तिथे एका टोकाला एक लेक आहे बघा, सरोवर आहे, आणि ते याच्यामध्ये आहे, लॅटराईटमध्ये आहे. आणि म्हणून मला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता, कारण सुरुवातीला मी लॅटराईट मधल्या लेकचा अभ्यास करत होतो, ते बघितलं आम्ही. हे चार्लोट हे माथेरानमध्ये लेक आहे, ज्याचा उल्लेख काल संजीव नलावडे यांनी केला होता. हे जे लेक आहे हे ग्रासरूट्स नावाची एक संस्था आहे मुंबईमध्ये, त्यांच्यासाठी हे मी काम केलं होतं. त्यांचे काही लोक आले होते माझ्याबरोबर आणि मी माझ्याबरोबर 1-2 विद्यार्थी पण होते. त्यांना मुळात तो जीपीएस सर्व्हे करून पाहिजे होता आणि जीपीएस करून त्याचा मॅप करायचा होता. तर दे वर नॉट ट्रेंड इन दॅट. त्यांना ते नेमकं माहीत नव्हतं की हे कसं करतात, जीपीएस सर्व्हे करून मॅपिंग कसं करायचं. तर ते मॅप आम्ही त्याचे केले चार्लोट लेकचे. तिथे राहून ते त्यानिमित्ताने आम्हाला बाकीची जिओमॉर्फॉलॉजी, तिथला खडक, तिथलं झिरपणारा खडक वगैरे ह्या गोष्टी पण बघता आले त्यावेळेला. असे ही 2 तुम्हाला फक्त उल्लेख केला, ज्याच्याबद्दल जास्त डिटेल माहिती ती सांगणार नाहीये. पुढे काही मी तुम्हाला केस स्टडी सांगणार आहे, पण ह्या सांगणार नाहीये कारण त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल या दृष्टीने. आता काय झालंय, हल्ली हे इतकं सोपं झालंय की तुम्हाला ही मोबाईल ऍप्स मिळतात डायरेक्ट. ही साधारणपणे 2017 पासून मिळायला लागलीत, लक्षात घ्या. ओके. आणि ही तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या मोबाईलमध्ये ती ऍप्स आहेत, वेगवेगळ्या नावाने तुम्हाला मिळतात. ही 4 जी आहे ती फार महत्वाची की जी आपल्याला लेक स्टडीमध्ये खूप उपयोगाला येतात. जीपीएस इसेन्शियल असं एक आहे, तुम्ही सुद्धा ते डाउनलोड करून घेऊ शकता, तुमच्याकडे फ्री डाउनलोडेबल आहे. त्याच्यातून लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड रेफरन्स, हाईट अबव सी लेवल, टोटल एरिया काढता येतो तुम्हाला शोधून, डिस्टन्सेस मोजता येतात, ओरिएंटेशन कळतं. या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याची डेप्थ वगैरे मिळणार नाही, कारण ते तुम्हाला तिथे जाऊनच करावं लागतं. कारण शेवटी सरोवराचा अभ्यास हा तिथे जाऊन करायचा अभ्यास आहे. पण ही एलिमेंटरी इन्फॉर्मेशन माझ्याकडे असणं हे फार महत्वाचं आहे. तर हे याच्यावर मिळतं मला, जीपीएस इसेन्शियल्स, जीपीएस मेजरमेंट्स, जीपीएस कोऑर्डिनेट्स, या मॅप्स मेजर, ते कसे दिसतात ते तुम्हाला दाखवले. ते जे ऍप्स आहेत ते असे तुम्हाला त्याचे आयकॉन्स ते अशा तऱ्हेचे दिसतात तुम्हाला, आणि हे तुम्हाला सहज तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करता येतात. आजकाल तर 11वी-12वीच्या जॉग्रफीच्या विद्यार्थ्यांना हे मोबाईल ऍप्स ही ऍक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये कशी वापरावी आणि कसं मॅपिंग करावं हे पण अभ्यासक्रमामध्ये आलेलं आहे. आणि आताच्या तरुण पिढीला हे नेमकं माहिती आहे कसं करायचं आणि कसा उपयोग करायचा. फक्त तो नीट त्यांना शिकवता आला पाहिजे आपल्याला. लेकसाठी आम्ही हा अर्थातच MA-MSCच्या विद्यार्थ्यांनी खूप उपयोग केला याचा, कारण माहिती खूप तुम्हाला जाण्यापूर्वीच, त्या फील्ड व्हिजिट करण्यापूर्वी खूप माहिती तुम्हाला मिळते. आणि ती जी माहिती ती तुम्हाला इतकी उपयोगाला येते कारण ती ॲक्युरेट असते बराबर. स्केल वगैरे जे काढण्याची पूर्वी गडबड व्हायची तर ती आता होत नाही, तुम्हाला डायरेक्ट सगळं मिळतं. फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड इसेन्शियल. आता लेकमध्ये जायचं असेल तर फील्ड इक्विपमेंट्स विच आर युज्ड हे तुम्ही कमी दाखवले, तर मला जास्त दाखवले नाहीत, पण हे अतिशय इसेन्शियल आहे. आपल्याकडे बरेच जीपीएस मिळतात वेगवेगळ्या टाईपचे, वेगवेगळ्या प्रकारचे. हा एक छोटा आहे अतिशय वेगळा, हा ऑस्ट्रेलियामध्ये मिळाला तुम्हाला. हा आहे, हा अर्थातच आपल्या इथे घेतलेला आहे. याची क्वालिटी थोडी चांगली आहे. हा अर्थातच खेळातला असतो तशा प्रकारचा आहे जीपीएस, छोटा, पण भरपूर माहिती लॅट लांब वगैरे सगळं याच्यामध्ये मिळतं. टेप लागतात, छोट्या टेप्स लागतात, मोठ्या टेप्स लागतात. एक पेनिट्रोमीटर या नावाचं एक इक्विपमेंट आहे, हे पेनिट्रोमीटर म्हणतात त्याला. तर हे पेनिट्रोमीटर जे आहे हे तुम्ही सरोवरामध्ये जर उतरलात, गाळामध्ये उतरलात आणि त्याच्या बँकला, सरोवराच्या बँकला, किनाऱ्याला जर तुम्हाला किती कठीण खडक आहे हे बघायचं असेल तर हा इथनं हे टोक त्या गाळापाशी न्यायचं आणि मागच्या बाजूने ते प्रेस करायचं. हा जितका आत जाईल तेवढी ही जी रिंग आहे ही रिंग तुम्हाला मागे पुढे होताना दिसते, आणि त्या स्केलवरून त्या ठिकाणी जो गाळ आहे तो किती कठीण आहे, त्याचा हार्डनेस किती आहे, तो किलोग्रॅम्स पर सेंटीमीटर स्क्वेअर या युनिटमध्ये तो मोजला जातो. आणि त्याच्यावरनं मला बरेच अंदाज करता येतात की हे सरोवर जे आहे त्याचे किनारे पुढच्या पावसामध्ये पडण्याची शक्यता आहे का, किती घट्ट राहतील, किती टिकून राहतील वगैरे. तर सिंगल इन्स्ट्रुमेंट, छोटं इन्स्ट्रुमेंट आहे, आणि हे पेनिट्रोमीटर असं म्हणतात, याचा उपयोग करता येतो. पूर्वी जेव्हा आम्ही काम करायचो तेव्हा अर्थातच कॉम्प्युटर हे काही आमच्या हाताशी नव्हतं, पण हे अशा तऱ्हेचे डिजिटल हे होते, काय म्हणतात कॅल्क्युलेटर्स होते. तर ह्याच्यावरती खूप माहिती गोळा करता यायची, आम्हाला स्टोअर करून घेता यायची. आणि याच्या बरोबरीने 1-2 इन्स्ट्रुमेंट अर्थातच आम्हाला न्यायला लागायची.
ती म्हणजे एक मेजरिंग रॉड असायचा मोठा, मेजरिंग रॉड सर्व्हेसाठी. वाटलं तर सर्व्हे इन्स्ट्रुमेंट न्यायला लागायचं, जे मी पहिल्या लेक्चरच्या वेळी दाखवलं म्हणून दाखवत नाही तुम्हाला. एक हॅमर हा तर असावाच लागतो, जिओलॉजिकल हॅमर, की त्याच्यावरनं तिथलं मटेरियल सॅम्पल काढणं वगैरे. हा एक स्कूपर आहे, स्कूपर. या स्कूपरने माती, लेक मधली माती किंवा गाळ हा मला खोदून काढता येतो. आणि मग तो काल जसं संजीव नलावडे सरांनी सांगितलं तसं ठराविक एखाद्या सॅम्पलिंग बॉटलमध्ये, सॅम्पलिंग बॅगमध्ये तो एकत्र करून मला आणता येतो. तर हे सगळं आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना हे उपलब्ध करून द्यायचो. आणि मग तो अर्थात अभ्यास जो आहे तो खूप चांगला व्हायचा. म्हणजे प्रयत्न तरी आमचा असा की ह्या चांगला अभ्यास व्हावा. काही उदाहरणं सांगतो, म्हणजे फार वेळ जाणार नाही. हे एक उदाहरण जे आहे, काही स्पेसिफिक केसेस आहेत या. आणि ही तळी खूप वेगळी आहे. आतापर्यंत आपण 7 दिवसामध्ये जो अभ्यास केला त्याच्यापेक्षाही खूप वेगळी आहे, म्हणून मी ती तुम्हाला सांगतोय की ज्याचा अभ्यास आपण आतापर्यंत केलाच नाही करता. ह्याला टायडल पॉन्ड म्हणतात, म्हणजे भरती ओहोटीच्या दरम्यान तयार होणारं पॉन्ड आहे. हे सगळीकडे होत नाही, काही ठराविक ठिकाणी ही पॉन्ड तयार होतात. म्हणजे भरती आली, पाणी साठलं, ओहोटीच्या वेळी पाणी निघून गेलं, हा बीच कोरडा पडला, उन्हाने दिसतोय तुम्हाला. म्हणजे आता पुढची भरती येण्याआधी तोपर्यंत इथे पाणी साठलं आणि या पाण्यामध्ये त्या तेवढ्या 6 तासाच्या अवधीमध्ये एक वेगळं बायोटिक लाईफ हे दिसतं. म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह. आम्हालाही पहिल्या लक्षात आलं नाही, पण इथे फार म्हणजे फार डायव्हर्सिटी. एवढ्या छोट्या, तुम्हाला एक पुढचा हे दाखवतो मी, फोटोग्राफ दाखवतो. हे बघा, हे ते पॉन्ड आहे, वेगळ्या ठिकाणी घेतलेलं चित्र आहे. आता तुम्हाला दाखवलं ते अलीकडे आहे, पण हा फोटो इथला आहे. इथे आता हे पॉन्ड एकदा आम्हाला इथे दिसलं, दुसऱ्या वेळी ते इथे दिसलं, तिसऱ्या वर्षी आम्ही गेलो ते इथे दिसलं. तर हा जो काही चेंज आहे हा सुद्धा वी कुड असर्टन की काय होतंय. बघा हे पॉन्ड, बघा या पॉन्डमध्ये शेवाळ आहे बरंच. ओके, हे टायडल पॉन्ड आहे. टायडल पॉन्ड भरती ओहोटीच्या दरम्यान तयार होणारं पॉन्ड आहे. त्याचा जो रेसिडेन्स टाइम आहे, टिकून राहण्याचा काळ, हा अनेक गोष्टीवरती अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल की ते तळ इथं आहे का, ते इथं आहे का, ते इथं आहे, ते किती दूर आहे, याच्यावरती ते अवलंबून आहे. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला कळल्या. आणि सॅम्पलिंग खूप केलं. आमच्या एका विद्यार्थिनीसाठी आम्ही PhD केली, त्याच्यामध्ये याचा समावेश केला आम्ही. खूप वेगळा अनुभव होता. आणि आमच्या त्या रेफरीला सुद्धा हे जरा नवीन वाटलं की टायडल पॉन्ड इतकं छोटं, एक 6 तासामधलं तयार होणार आणि नाहीसं होणार, त्याचा अभ्यास. आपल्या किनाऱ्यावरती असे प्लॅटफॉर्म्स खूप आहेत बघा, शोअर प्लॅटफॉर्म असं त्याला म्हणतात. हा वेळणेश्वर जवळचा प्लॅटफॉर्म आहे. आणि या हॅलो सर, मध्ये विचारू का डायरेक्ट शेवटी विचारू? शेवटी विचारू तर बरं होईल. ओके ओके. कशासाठी सांगतो की समजा जर हे गेलं ना, लिंक गेली, माझ्याकडनं थोडा प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा, म्हणून. ओके ओके, फाईन सर, फाईन फाईन. व्हेरी फाईन. ओके. तर हे जे आहे हे वेळणेश्वरचं प्लॅटफॉर्म आहे, शोअर प्लॅटफॉर्म याला म्हणतात. या प्लॅटफॉर्मवरती खूप असे खड्डे असतात पडलेले, आणि ते टायडल असतात. म्हणजे भरती ओहोटीच्या रोजच्या जाण्या येण्यामुळे, खालीवर होण्यामुळे ते खड्डे तयार होतात. तर ती पूल्स आहेत ऍक्च्युअली. आणि असे आपल्याकडे अनेक ठिकाणी दिसतात. तुम्हाला आधी काही दाखवतो मी आणि मग ती पूल्स दाखवतो. हे बघा, हा तोच प्लॅटफॉर्म आहे. हा त्याचा क्लोज व्ह्यू आहे, जवळून घेतलेला. या प्लॅटफॉर्म इथे तुम्हाला काही कळणार नाही, इथे काही खड्डे आहेत, पूल्स आहेत, कारण थोडासा लांबून घेतलेला शॉट आहे. जवळ गेलं की तुमच्या लक्षात येतं की या ठिकाणी काही खड्डे आहेत, पूल्स आहेत. आणि ही पूल्स दे आर रिलेटेड टू हाय टाईड, लो टाईड. भरतीच्या वेळेला हा पूर्ण प्लॅटफॉर्म पाण्याखाली जातो, ओहोटीच्या वेळेला तो पूर्ण मोकळा होतो. आणि त्यावेळेला ही जी काही डबकी पॉइंट्स तयार झालेली दिसतात त्याच्यामध्ये जे लाईफ असतं आणि त्याचा एकूण जो पॅटर्न तयार होतो, आमच्या असं लक्षात आलं, तुम्हाला सांगतो आता याच वेळेला. आमच्या सुरुवातीचे काही आमचा अंदाज चुकले, आणि त्या अंदाज चुकल्यामुळे तुम्हाला दाखवत होती कशी आहेत, थोड्या वेळ त्याचं चित्र दाखवतो. की आम्ही काम करत होतो, भरतीचा अंदाज आम्हाला थोडासा आला नाही, आणि हळूहळू पाणी असं हळूहळू वर येत असतं ना, तर आम्ही इथे काम करू, इथे काही डबकी होती, आणि हॅमरच्या साह्याने आम्ही ते खोदून बघणं वगैरे चाललं होतं. तर एक हॅमर खाली पडलं, त्या पूलमध्ये खाली पडलं. ते पूल साधारणपणे मला वाटतं जास्त नव्हतं, एक 30-40 सेंटीमीटरचं ते होतं पूल, आणि ते अडकून बसला. हॅमर म्हणजे हातोडी. ती हातोडी आहे ना, ती अडकून बसली इथे. काही केलं आम्हाला काढता येईना, आणि तिकडनं पाण्याचा जोर सुरू झाला. आमच्यावर होत्या त्या मुली वगैरे घाबरून इकडे आल्या. काही मुलगे होते, ते प्रयत्न करत होते काढण्याचा, पण हॅमर आला नाही. त्यांना म्हटलं जाऊ दे, बघू काय होतं ते, आपल्याला थांबावं लागेल जोपर्यंत हे पाणी खाली उतरत नाही तोपर्यंत. आणि यू विल बी सरप्राइज टू नो की ह्या लाटाच्या तडाखाला त्यांचा सुरू झाला हाय टाईडच्या वेळेला. त्या तडाख्याने ती हॅमर जी खाली होती ती आत घुसळलेल्या पाण्यामुळे भरतीच्या ती वर उडवली गेली.
जी मला काढता आली नाही ती वर येऊन पडली आणि मग आम्हाला ओहोटीची वाट बघावी नाही लागली. ते वर येऊन पडल्यामुळे आम्ही थोडंसं त्या पाण्यामध्ये चालत गेलो आणि ती घेऊन आलो. हे काही असे अनुभव आहेत की जे नवीन होते. म्हणजे हा असा अनुभव त्यानंतर आम्हाला कधी आला नाही. पण मग आम्ही थोडी काळजी घेऊन राहायला लागलो, कारण कामाच्या भरामध्ये आणि एक्साइटमेंट एवढी असते, प्रचंड प्रचंड एक्साइटमेंट. आता ज्यांनी प्रश्न मला विचारला योगेश विसरकर, ते माझे विद्यार्थीच आहेत, माझ्याकडे पीएचडी केली त्यांनी. ते पण तुम्हाला सांगू शकतील. याचा एक प्रचंड एक काय म्हणायचे कामाची मोहिनी असते आणि तुम्ही इतके घडून जाता की लक्षात येत नाही की हाय टाईड केव्हा सुरू झाली आणि आपण अडकण्याची शक्यता किती असते. म्हणजे कोकण किनाऱ्यावर, हा जो कोकण किनारा आहे, या कोकण किनाऱ्यावरती भरपूर अशी हे जे शोर प्लॅटफॉर्म्स आहेत बघा. हा करुळ नावाचं गाव आहे. हा, हे आता तुम्हाला मी दाखवलं वेळेश्वर वगैरे, त्याच्या नॉर्थला आहे, गुहागरच्या साऊथला आहे. आणि हा प्लॅटफॉर्म बघा कसा आहे. या प्लॅटफॉर्मच्या पुढे अजून एक अशी रिज आहे, थोडा उंचवटा तयार झालेला आहे. हा, आणि ही सी क्लिफ आहे छोटीशी. ह्याच्यावरती पण खूप पूल्स आहेत जे तुम्हाला इतके लांबून दिसत नाही. इथे तुम्हाला एखाद दुसरं पूल दिसतं, पाणी साठलेलं वगैरे दिसतं. हा, ह्याचा पण एक अभ्यास करायचा असा एक विचार आमचा चालला होता, पण काही अडथळे आले त्याच्यामध्ये, अनेक येतात तसं, त्यामुळे ते होऊ शकलं नाही पूर्ण. हे बघा, हे रत्नागिरी पाशी त्या किल्ल्याच्या खाली असलेलं जो शोर प्लॅटफॉर्म आहे, हे बघा, हे पूल आहे. हे पूल आहे. नुकतीच भरती होऊन पाणी खाली गेले. तुम्हाला आता पण दिसेल बघा, पाणी उतरत खाली, खाली येते पाणी, पडतंय खाली, कारण ओहोटी सुरू झाली आहे आणि पाणी खाली येते. आणि हे प्लॅटफॉर्म जे आहेत त्याच्यावरती पूल्स उघडे पडले. तर या वेळेला अभ्यास करणं हे खूप चांगलं असतं या अशा वेळेला. हा, आणि ते पूर्ण, कारण हे पाणी आता अडवलेलं राहतं बराच वेळ राहतं आणि मग अभ्यास करणं सोपं राहतं. हे बघा, ही अशी दिसतात. हे चित्र बोर्डी जवळच आहे, म्हणजे डहाणूच्या नॉर्थला, पालघर डहाणूच्या नॉर्थला असे मोठे शोर प्लॅटफॉर्म आहेत, खूप मोठे प्लॅटफॉर्म. हे बघा, हे ते डबकं किंवा पांड आहे. हे पांड आहे, हे इथे एक पांड आहे, अशी पांड आहेत. हा जवळून घेतलेला त्याचा एक क्लोज व्ह्यू आहे. हे नरपड या ठिकाणचं आहे आणि या ठिकाणी आत तुम्हाला शेवाळ वगैरे दिसतं. आता हे शेवाळ ही एकमेव तिथली वनस्पती नाहीये. तिथे अनेक प्रकारची वनस्पती आणि बरंच काही सापडतं जे मला तुम्हाला नाही सांगता येणार, कारण माझा त्याचा अभ्यास नाही. म्हणून आता माझ्या लक्षात आलं की ते त्याच वेळेला करणं आवश्यक होतं. हा, किंवा कोणीतरी बरोबर असा कोणी विद्यार्थी बॉटनीचा मी घेऊन गेलो असतो की ज्याला यातलं माहिती आहे, तर थोडी जरी इन्फॉर्मेशन मिळाली. पण याच्यामध्ये आम्हाला जेलीफिश मिळायचे, त्याच्यामध्ये अडकलेले स्टारफिश वगैरे सापडायचे यात अडकलेले. आणि या वनस्पती वगैरे असं बरंच काही मिळायचं. खूप कामं आम्ही केली. विद्यार्थिनी, ह्या BSCच्या विद्यार्थिनी आहेत, त्याच्याबरोबर त्याची डेप्थ मोजणं, पाण्याची त्याची खोली मोजणं, त्यानंतर त्याचं पाण्याचं प्रमाण, पाण्याची क्वालिटी वगैरे होते. असं ते सगळं सांगत नाही, कारण ते झालेलं आहे म्हणून. आणखी एक प्रयोग आम्ही केला असा की कोकणामध्ये जैतापूर नावाची जी खाडी आहे, त्या जैतापूरच्या खाडीमध्ये हे जुवे नावाचं बेट आहे. हा, आणि या जुव बेटामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे मॅनग्रुव्ज आहेत. ऍक्च्युली हे मोठं वेटलँड आहे. आणि या वेटलँडचा स्टडी करावा. आणि काही मला तिथल्या काही लोकांनी सांगितलं होतं की ओहोटीच्या वेळेला इथे आम्हाला तळी दिसतात तयार झालेली, जे मला पहिल्यांदा कळलं नाही. हा, आणि मग मी तिथे जाऊन आलो आणि मग लक्षात आलं की हा, अशी पाण्स तिथे तयार झालेली दिसत आहेत याच्या आजूबाजूला. ते काय कसं दिसतं बघा. हा असं ते ऍक्च्युली आहे. ते आता तुम्हाला मी हे जे दाखवलं ना, हे जे दाखवलं मला, हा, याच्या भोवती असलेला हा सगळा मॅनग्रुव्हचा पसारा आहे. प्रचंड मॅनग्रुव्ज आहेत, मॅनग्रुव्ह स्वॅम्प. हा, आणि मग आम्ही काय केलं, मी मग विद्यार्थ्यांना बरोबर घेतलं काही माझ्या. आम्ही त्या खाडीमध्ये उतरलो आणि GPS च्या साह्याने हे जे क्लस्टर्स आहेत, हा एक मोठा क्लस्टर आहे. हा 42 नंबरचा क्लस्टर आहे, त्याच्याजवळ 45 नंबर, हे नंबर आम्ही दिले. हे क्लस्टर ओळखले, त्या क्लस्टरचं त्याच्या बाउंड्रीज वगैरे या डिफाईन केल्या आणि GPSचं हे डेटा मॅपला देऊन GISच्या साह्याने हा मॅप तयार केला. त्याच्यावरती हे तुम्हाला हे जे असं या शेडिंगमध्ये दाखवलंय हे क्लस्टर्स आहेत. आणि लोकांचं म्हणणं असं होतं बघा, आता हे दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, यू विल ऑल्सो फाइंड इट इंटरेस्टिंग. इथं ती पॉइंट तयार होतात. हे भरतीच्या वेळेला काय होतं, हे बस पाण्यामध्ये जातं, सगळंच जातं. ओहोटीच्या वेळेला हा थोडा उंच भाग आहे. हा, आणि ही हाय टाईड लाईन जी आहे, लो टाईड लाईन आणि हाय टाईड, मिड टाईड म्हणतात त्याला, तशी ती आहे. इथे आलेलं पाणी जे आहे इथे अडकून राहतं बराच काळ, आणि याचा पॉन्ड तयार होतो. आणि मग इथं पॉन्ड सिस्टीम इथं तयार होती या भागामध्ये. दिस वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. हे या नकाशावर नाही कळत, तिथे जाऊन जर मी बघितलं तरच ते माझ्या लक्षात येतं की पॉन्ड सिस्टीम तयार झालेली आहे. तर तो अभ्यास करण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. हे बघा, इथे तुम्हाला दिसेल, ही त्याची गुगल अर्थ इमेज आहे. हा, हे ते मॅनग्रुव्ह सगळं आहे, हे मॅनग्रुव्ह आहे. हा एक क्लस्टर आहे, हा क्लस्टर आहे, हा क्लस्टर आहे, हा क्लस्टर आहे, आणि इथं ते पॉन्ड तयार होतं.
इथं पांड आहे. आता इथे ॲक्वाकल्चर पांड केलं लोकांनी. जेव्हा काय होतं, पूर्वी या ठिकाणी जाणं अवघड होतं, म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा मार्ग होडीने यायला लागायचं. आणि ओहोटीच्या वेळेला लोक होडी घालायचे नाहीत या भागामध्ये, कारण इथे खूप गाळ आहे या खाडीमध्ये. आता तर पूल झालाय, जैतापूर खाडीवर पूल झाला. त्याच्या आधी इथे खारलँड बंधारे तयार करण्यासाठी असा एक बंधारा झाला. इथे तर तो बंधारा पूर्ण गावापर्यंत गेला. हे गाव सेक्ल्युडेड होतं, बाजूला पडलं होतं गाव, आणि इथल्या लोकांना काही संपर्क नव्हता या गावाचे. त्यामुळे खूप छान सिस्टीम त्यावेळेला होती. नंतर मग हे पांड आले, याचाही अभ्यास नंतर आम्ही केला ॲक्वाकल्चर पांडमध्ये, कारण आम्हाला काही ही मिळाली, प्रोजेक्ट्स मिळाली याच्यावरती, आणि ICSSR UGC यांनी काही फंडिंग केलं, त्यामुळे ते आम्ही केलं आणि इथल्या पांडचा अभ्यास केला. एका विद्यार्थी MPhilचं काम केलं एका विद्यार्थिनींनी. अशी खूप माहिती या ठिकाणी गोळा झाली. ती कशी गेली हे मी अगेन वन्स मोर की तुम्हाला तेच सांगत नाहीये मी. सगळी इक्विपमेंट वगैरे वापरली आणि अभ्यास केला. हा त्याचा आणखीन एक व्ह्यू आहे बघा. इथे तुम्हाला लक्षात येतं की या ठिकाणी हे टायडल चॅनल आहेत, म्हणजे भरती आली की भरतीच्या वेळेला इथे पाणी आत जातं. आम्ही इथे आत होडीतून इथे आत जायचो भरतीच्या वेळेला. आणि उतरता येणं अतिशय अवघड, कारण चिखल आहे, भरपूर चिखल. त्यामुळे ओहोटीच्या वेळेला तुम्ही गेलात तर तुम्हाला नेसेसरली उतरायला लागायचं इथे, इतका चिखल आहे. म्हणून होडीवाले भरतीच्या वेळेला आम्हाला इथे आत घेऊन जायचे. आणि इथून पुन्हा असे ते यायचे, म्हणजे होडीत बसून आम्ही असं यायचो. आणि जेवढं मार्जिनला मला मिळेल तेवढं सॅम्पलिंग करायचं, वॉटर सॅम्पलिंग करायचं, मॅनग्रूवचा अभ्यास करायचा, हे सगळं असं त्या वेळेला करायचं. असं सो दिस वॉज काय म्हणतो की व्हेरी इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग वर्क. खूप छान, खूप अनेक वर्ष आम्ही काम करत होतो. आणि खूप थिक फॉरेस्ट, मॅनग्रोव्ह फॉरेस्ट. इथे एक छोटा तुकडा दाखवलाय, आणि हा टायडल चॅनल आहे, हा आत जाणारा. हे जे तुम्हाला प्रवाह सांगितले असे ती चॅनल, याच्यात छोट्याशा होडीमध्ये बसून आत जायचं आणि रिडिंग घ्यायची. आणि आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तर हे खूपच आवडायचं, कारण ते त्या वयामध्ये ते खूप आवडायचं त्यांना, असं ॲडव्हेंचरस करायला. आम्ही तिथला जो असे खूप ओहोटी जेव्हा अष्टमीच्या वेळेला वगैरे खूप खाली जायची, आणि एखादा होडीवाला तयार करायचा, त्याला जास्त पैसे द्यायचे, आणि मग त्याच्याबरोबर त्या चॅनलमधनं आत यायचं. आणि इथे मग आम्ही सॅम्पलिंग करायचं, कोअर सॅम्पल घ्यायचं. हे इथला चिखल, माती, वाळू यातनं खूप खाली असं खणत जायचं, आणि खालनं वर सॅम्पल काढायचं. हे तो फिरवतोय बघा, हे सगळं मटेरियल बाहेर काढायचं, आणि वेगळ्या वेगळ्या डेप्थवरून आलेलं मटेरियल त्याचं अनालिसिस करायचं, आणि मग ह्याचा अभ्यास करायचा की यामध्ये किती जुना गाळ आहे आणि हे कशा प्रकारे बनलं असावं, असं काही त्याच्यावरनं निष्कर्ष काढायचं. आता खारलँड स्कीम या नावाची एक स्कीम आहे, खार भूमी बंधारे, तुम्ही ऐकलं असेल. पनवेलला महाराष्ट्रामध्ये त्याचं मुख्य केंद्र आहे, खारलँड स्कीम. तर ही अशी अनेक आहेत आपल्याकडे. हे हरिहरेश्वरला आहे, या ठिकाणी काही स्कीम्स आहेत, इथं काही स्कीम्स आहेत, इथं आहेत. ही ऍक्च्युली पॉन्ड्स आहेत, ही सगळी त्याला ॲक्वाकल्चर पॉन्ड्स म्हणतात. आणि अनेक वर्ष माझ्या डोक्यात होतं की याच्यावरती आपण एक चांगलं संशोधनाचं एक रिसर्च प्रोजेक्ट करावं, आणि म्हणून मी ICSSR कडे एक प्रोजेक्ट प्रपोजल पाठवलं. पण ते मंजूर नाही झालं, कारण असं की सरकार दरबारी जे काही शब्दप्रयोग होते त्यातला हा प्रयोग नव्हता. म्हणजे खारलँड हा मी नंतर वापरला, मी त्याला आधी नुसतंच ॲक्वाकल्चर वगैरे असं म्हणत होतो. त्यांच्या डिक्शनरीमध्ये तो शब्द, त्यांच्या डिक्शनरीमध्ये त्यांना खारलँड हेच कळत होतं. आणि म्हणून पुन्हा त्यांनी मला करून पाठवायला सांगितलं. एकाने तर कॉमेंट अशी केली की हे जे तुम्ही सांगताय आम्हाला, त्यावेळेला ही इमेज नव्हती लक्षात घेतली, ही आताची नंतरची इमेज आहे. मी जेव्हा प्रोजेक्ट केलं तेव्हा टोपोशीटवरनं सांगितलं त्यांना. तर एका तिथल्या एक्सपर्टनी सांगितलं की देर आर नो मॅनग्रुव्ज इन कोकण. कोकणामध्ये मॅनग्रुव्हच नाही, मॅनग्रुव्ह फक्त बंगालमध्ये आहेत, कोकणामध्ये नाही आहेत. असं ते खोडून काढायला मला बराच वेळ गेला, फोटो बरेच पाठवायला लागले काढून. आणि त्यानंतर हे पॉइंट्स जे आहे ते ICSSRने खारलँड म्हणून जेव्हा मी ते हे केलं तेव्हा मला ते मंजूर झालं प्रोजेक्ट. ती पांड अशी असतात बघा, ही पांड म्हणजे भरतीचं पाणी आत जेव्हा येतं त्या पाण्याचा उपयोग करून ही तळी केलेली असतात. आणि इथे माशांचं संवर्धन केलं जातं, माशांची शेती होते इथे. ओके. आणि मग त्या माशांचं संवर्धन करून ती शेती केली की हे मासे नेण्यासाठी जवळपास एखादा चांगला रस्ता पाहिजे, तिथून पटकन ते नेता आले पाहिजेत, अशा अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत की ज्याचाही विचार होतो. माझ्या एका विद्यार्थ्यांनी PhD केली त्याच्यात, एका विद्यार्थ्यांनी MPhil पण केली. पण या पांडमध्ये जाऊन जर तुम्हाला काम करायचं असेल तर तिथल्या त्या लोकांची परमिशन घ्यावी लागते, कारण ही बरीचशी पांड्स ही खाजगी आहेत. आणि हे खाजगी पांड ज्यांच्या मालकीचे आहेत ते तुम्हाला तिथला डेटा हा सहजासहजी देत नाही, कारण त्यांना हे रोज ऑक्सिजनेशन करावं लागतं, हे पाणी ढवळावं लागतं, ऑक्सिजनेशन करावं लागतं. भरतीच्या वेळेला आत येणारे मासे कसे काढले जातात,
कशा प्रकारची क्वालिटी, ही माहिती आपल्याला फार कमी मिळते. गव्हर्नमेंट ऑफिसमधनं तर आम्हाला ती माहिती कधी मिळालीच नाही. आणि त्याचं एक कारण आम्हाला नंतर कळलं अर्थात की तसा डेटा जो होता तो अप टू डेट नव्हता. आणि म्हणून तर मग आम्ही आमचं काम केलं, बरीच माहिती अशी गोळा केली. हे ॲक्वाकल्चर पांड हे ज्या खाडीमधलं आहे ती ही खाडी आहे, ही म्हसळ्याची खाडी आहे, म्हसळा. आणि त्यामध्ये ही वारळ आणि खारसई या 2 ठिकाणी आम्ही खूप डिटेल अभ्यास केला. आणि एका जर्मन संस्थेने मला खूप माहिती दिली. त्यांनी या ठिकाणी एक सर्वे केला होता, खूप डिटेल सर्वे केला. आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी यंत्रणा पण चांगली पाहिजे, चिखल खूप आहे लक्षात घ्या. माझे काही विद्यार्थी जसे तिकडे अडकले होते तसे इथे पण अडकले. आणि मग त्यांना ते माहिती घेता आली नाही, काही सॅम्पल सोडून द्यावे लागले. ही बघा, ही स्कीम तयार होत या भागामध्ये मॅनग्रोव्ह. मग या ठिकाणी जाऊन ते सगळं, इथे चिखल असतो बराच, इथे लक्षात येत नाही तुम्हाला. त्याच्यावरती ते सॉल्टी एरिया आहे, क्षार आहेत बरेच. आणि म्हणून या ठिकाणी काम करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं. मला अर्थातच ती थोडी मदतही मिळाली ICCR, त्यानंतर ते देख मदत केली मला, खारलँड डेव्हलपमेंट म्हणून. एक आमचा फसलेला हा एक प्रयोग होता. हे जे लोकटाक लेक आहे ज्याचा उल्लेख किर्लोस्कर मॅडमनी केला त्यांच्या लेक्चरमध्ये, त्याचा उल्लेख यांनी पण केला, राजूनी केला आणि नलावडेंनी पण केला. आम्ही एक प्लॅन केला होता या लेकमध्ये जाण्यासाठी. म्हणजे माझ्याबरोबर MSCची एक टीम पण मी तयार केली होती. आणि आम्हाला तो लोकटाक लेकचा जिओमॉर्फॉलॉजिकल जिओलॉजिकल सर्वे करायचा होता. तुमच्या लक्षात येईल, हा मॅप किंवा पुढचा दाखवतो तुम्हाला, तो बघितला तर हे दिस इज नोन एज इंटर माउंटेन लेक. म्हणजे 2 पर्वतरांगांच्या मध्ये आंतरपर्वतीय असं ते लेक आहे. ही ऍक्च्युली व्हॅली आहे, आणि या व्हॅलीमध्ये ते लेक आहे इथे. आणि म्हणून हे दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, कारण ते हिमालयामध्ये आहे. आणि हिमालयाच्या अशा 2 रांगामध्ये असं सरोवर हे खूप वेगळं आणि वेगळं, म्हणजे त्याची जिओलॉजिकल पर्सनॅलिटी खूप वेगळी आहे. आणि ते ऍक्च्युली जे आहे ते इट इज डिक्टेटेड बाय स्ट्रक्चर अँड लिथॉलॉजी. ह्याचं एकूण उत्पत्ती आणि सगळी जी आहे ही इथली स्ट्रक्चर आणि लिथॉलॉजी यांनीच कंट्रोल्ड आहे. आणि म्हणून आम्हाला त्याचा खूपच म्हणजे आम्ही इतका अभ्यास अधिक जाण्यापूर्वी केला. आणि आमच्या हृदय जाता आलं नाही, कारण प्रवासाचा खर्च थोडा वाढला. आणि विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही काही येऊ शकणार नाही, आम्हाला काही जमत नाहीये. आणि त्यामुळे आम्ही तो सगळा जो हा आहे तो प्रयत्न आमचा फसला. तो ऍक्च्युली वेटलँड आहे, शॅलो वेटलँड आहे. आणि त्याची डेप्थ आणि हे बाकीचे इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली नाही. माझ्या दृष्टीने महत्वाचं हे आहे बघा, लक्षात घ्या. कारण हे अभ्यास करायला अवघड आहे, या दृष्टीने अभ्यास करायला अवघड आहे. फुमडी वगैरेचा अभ्यास कसा करतात ते तुम्हाला कळलेलं नाही, सांगितले त्यांनी. पण ही रिज हिमालयाच्या रांगा आणि मध्ये असलेलं हे सरोवर, याचा अभ्यास त्या दृष्टीने करणं एक चॅलेंज होतं. अजून ते काही जमलं नाही, आमचा तो फसलेला प्रयोग आहे. तर का आमचाही दोष आहे, आम्ही बरेचसे कॉलेजवरती काही फंड्स मिळतात का याच्यावरती विद्यार्थ्यांच्या मदतीवर अवलंबून राहिलो, आणि म्हणून ते नाही झालं. एक चांगला सक्सेसफुल झालेला अलीकडचा प्रयोग म्हणजे वेटलँड लेक्स इन आसाम, त्याचा उल्लेख मी दोन्ही लेक्चरमध्ये केला होता. ब्रह्मपुत्रेमध्ये माझ्या एका विद्यार्थ्यांनी PhD केली. त्यांनी ही सगळी, त्याला तो तिथं असल्यामुळे त्याला माहिती होतं सगळं, की ज्याला बिल्स म्हणतात वेटलँड्स. त्याचा एक मॅप त्यांनी तयार केला आणि त्याच्यामधली काही महत्वाची बिल्स जी आहेत त्याचा आम्ही अभ्यास केला. आणि त्याचा PhD जो केला त्याचं अर्थात रिव्ह्यू करण्याचं काम हे डॉक्टर संजीव नलावडे यांच्याकडेच होतं, कारण ते वेटलँडमध्ये काम करणारे असल्यामुळे त्यांच्याकडे. आणि त्यांनी सुद्धा ते खूप काम ॲप्रिशिएट केलं आमचं. तर ही 3 लेक्स अशी आहेत बघा, त्या ब्रह्मपुत्रेमध्ये असलेली लेक्स. हे दलोनी नावाचं वेटलँड आहे. हे बघा, एक असं डिप्रेशन कंप्लीट आहे. आता या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी मी होतो, माझ्याबरोबर तो विद्यार्थी होता, आणि त्याने लोकल काही माणसं घेतली होती. कारण त्या लोकल माणसांना नेमकं माहिती होतं की या ठिकाणी कुठे उतरायला मिळेल, कुठे तुमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे सगळं ते घेऊन खाली उतरता येईल, टर्बिडिटी मीटर कुठे वापरता येईल. त्यांना बाकी हे टर्बिडिटी वगैरे काय माहीत नसलं तरी ते सांगत होते. आणि तो तिथला आमचा विद्यार्थी असल्यामुळे त्याला आसामी लँग्वेज चांगली येते, आणि त्यामुळे तो ते चांगलं त्याने मॅनेज केलं. खूप चांगला अनुभव होता आमचा, आणि भरपूर माहिती मला त्यामध्ये मिळाली. मग माहिती गोळा करून आल्यानंतर मग आम्ही त्याचा 3D मॅप तयार करणं, किंवा GIS वापरून असं 3D मॉडेलिंग करणं वगैरे असे उद्योग केले. हे एक उरपड नावाचं एक लेक आहे. त्याच्या, जसं मी याच्या आधीच्या लेक्चरला सांगितलं, त्याच्या बाउंड्रीज डिफाईन केल्या याच्यावरनं, गुगल अर्थ इमेजेसवरनं. आणि मग त्याला एक मॅथमॅटिकल एक प्रोजेक्शन करून हे कुठल्या दिशेने वाढेल,
पुढच्या काही वर्षामध्ये, आणि याच्यावरती आजूबाजूच्या वस्त्यांचा कसा परिणाम होईल वगैरे वगैरे हे सगळं सांगितलं आम्ही त्यावेळेला. उमियम तुम्हाला मी सांगितलं मग अशी ज्याचा उल्लेख केला, हे उमियम आहे. आणि या उमियमचं बघा तुम्हाला सांगितलं तसं हे एक डिप्रेशन आहे हिमालयामधलं. अर्थात पाणी अडवल्यामुळे, खाली पाणी धरण घातल्यामुळे इथं ते जास्त प्रमाणामध्ये साठलं, आणि म्हणून ते त्याला म्हणूया आपण की ते खाली डॅम आहे म्हणून डॅम ओरिएंटेड तसं आहे, पण ऍक्च्युली ते इट इज कारण ते डिप्रेशन मुळामध्ये नैसर्गिक आहे, आणि म्हणून त्याचा अभ्यास हा नैसर्गिक दृष्ट्या कशा म्हणजे जिओलॉजी जिओमॉर्फॉलॉजी असं करणं आवश्यक आहे. ओके, हे ते उमियम लेक आहे. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर असं हे लेक आहे. आता हे मी तुम्हाला म्हटलं ना की ऑस्ट्रेलियामध्ये एक हे मला लेक दिसलं, तिथल्या काही लोकांनी मला माहिती पण सांगितली. हे एस्टराईन लेक आहे, म्हणजे एस्टोरी सारखं आहे, बॅरियर एस्टराईन लेक, आणि वेव्ह डॉमिनेटेड आहे बघा हे लेक आहे. आणि या लेकलाही अजून जवळची अजून 2-3 लेक्स आहेत. आता आम्ही परदेशात असल्यामुळे मला तिथे काम नाही करता आलं, पण मला माहिती मिळाली, त्या लोकांनी दिली. आणि थोडं असं पण झालं की या लेकच्या बाहेरच्या बाजूला त्याची माहिती लिहिलेली होती. इथे एक बोर्ड आहे, त्या बोर्डवरती याची माहिती बरीच लिहिलेली आहे. आपल्याकडे हे फार क्वचित दिसतं. तर त्याची माहिती आहे लिहिलेली, त्याच्यावरनं खूप माहिती मला मिळाली. हे एक तिथलं उदाहरण आहे. हे ऍक्च्युली ते लेक आहे, त्याचा तिथे घेतलेला फोटो आहे हा टुगेरा लेकचं. स्कॉटलंड मधलं हे लेक आहे बघा, हे लॉक लॉमॉन्ड. द डिप्रेशन इन विच लॉक लॉमॉन्ड लाईज वॉज कार्व्ड आउट ऑफ ग्लेशियर्स. हे हिमनदीने खोदलेलं आणि नंतर हिमनदी वितळून पाणी साठलेलं सरोवर आहे. ड्युरिंग फायनल स्टेजेस ऑफ लास्ट आईस एज, शेवटचं हिमयुग जे होऊन गेलं 20,000 ते 10,000 वर्षापूर्वी, त्यावेळेचं हे सरोवर आहे. द लॉक दॅट इज लॉक लोमॉन्ड लाईज ऑन द हायलँड बाउंड्री फॉल्ट. तो बाउंड्री फॉल्ट आहे इथे, हा मोठा बाउंड्री फॉल्ट दिसतो स्कॉटलंडमध्ये. आम्ही इथे पण गेलो होतो या लॉक नेसमध्ये, आणि मग ते लॉक लोमॉन्ड इथे आहे, त्या बाउंड्री फॉल्ट वरती तो आहे, इथे दिसतो बघा तुम्हाला त्याचा पसारा. ओके, आजकाल हे अभ्यास करणं खूप सोपं आहे. एकदा तुम्ही जाऊन आलात, वन्स यू गो टू द एरिया, वन्स यू व्हिजिट द एरिया, की तुम्हाला त्याचा फील येतो चांगला. आणि लेकच्या अभ्यासामध्ये हे फार महत्त्वाचं आहे की यू व्हिजिट द एरिया. नुसतं मिळतं आहे म्हणून किंवा अवेलेबल आहे म्हणून लॅबोरेटरीमध्ये बसून अभ्यास करण्यात तुम्हाला बरीच माहिती मिळत नाही, कारण तिथे जाऊन आणि करण्याचे अनेक गोष्टी तिथे आहेत. आणि हे भूतानमधलं ते तुम्हाला शेवटी एक दाखवतो आणि मग आपण थांबू. हे लेक बॅरिस्टो म्हणून आहे, हे भूतानमध्ये आहे, त्याचं हे लोकेशन दाखवलंय. इथे थिम्पू आहे, ओके, पारो इथे आहे, आणि हे पुनाखा इथे आहे बघा, इथं ते आहे. आणि द लेक इज क्रिटिकली इम्पॉर्टंट लेक फॉर लोकल पॉप्युलेशन अँड इकोसिस्टम. The lake sustains an incredibly rich variety of wildlife that congregates here, such as red panda, Himalayan black bear, sambar, wild boar, barking deer, leopard, and other small mammals, birds, and insects. ही मी तिथे असलेली माहिती मला जी मिळेल ती लिहिलेली आहे. याच्याबद्दल मला काही विचाराल तर कदाचित सांगता येणार नाही. लाईक ऑल लेक्स इन भूतानमधले असलेली सगळी सरोवर अशी दिसतात तुम्हाला. बॅरिस्टो लेक इज ऑल्सो कन्सिडर्ड सॅक्रेड. भूतानमध्ये ना फार फार महत्व या सरोवरांना आहे, आणि विशेष करून जी खालच्या पातळीला आहेत, म्हणजे खालच्या लेव्हलला आहेत. वरची जी आहे ती तर म्हणजे इनॲक्सेसिबल आहेत, आपण जाऊच शकत नाही, इतकी कठीण आणि खूप उंचावरती आहेत. पण ही अशी या भागामध्ये थिम्पूच्या जवळ वगैरे आहेत. दे आर ऑल सॅक्रेड लेक्स. लाईकवाईज लोकल्स कन्सिडर इट ॲज ऑस्पिशियस. याला ऑस्पिशियस समजतात, पवित्र आहे सरोवर. इन द पास्ट, बिफोर लोकल्स व्हेंचर्ड इन टू कल्टिवेशन ऑफ पॅडी, म्हणजे या ठिकाणी पॅडीचं कल्टिवेशन सुरू होण्याआधी, हार्वेस्टिंग वगैरे, दे मेड ऑफरिंग्स टू दिस लेक. त्याच्या आधी या ठिकाणी ऑफरिंग्स वगैरे द्यायचे सरोवरामध्ये. सिमिलर ऑफरिंग्स आर स्टील कॅरीड आउट टुडे बाय दोज लिव्हिंग इन द नियर बाय व्हॅली टू अपीज लोकल डेइटीज. तिथल्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी आजही या ठिकाणी लोक प्रसन्न त्या लेकला करण्यासाठी तिथे ऑफरिंग्स देताना दिसतात. मी जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा तिथे अशीच 1-2-4 माणसं आली होती, आणि त्यांनी पण मला बरीच माहिती सांगितली त्यांच्या मोडक्या तोडक्या हिंदी भाषेमध्ये. हे ते लेक आहे बघा, नॅचरली ऑकरिंग माउंटन लेक आहे. नॅचरली ऑकरिंग आहे. हे तुम्हाला ते पॉन्ड आहे असं वाटेल, हे कारण हे दगड वगैरे बांधले, पण ते संरक्षित केले त्यांनी. पॉन्ड आहे, हे नॅचरल आहे आणि माउंटनस एरियामधलं आहे. हे बघा, हा ते क्लिअर वॉटर, क्लीन वॉटर, याची वरच्याची तुम्हाला प्रतिबिंब पण दिसतं तिथे. ओके, या ठिकाणी त्यांनी खूप आपली संस्कृती, कल्चर हे खूप सांभाळलेलं आहे. हे त्यांनी सांगितलं मला, पण मला ते आता आठवत नाही आणि मला कळलं पण नाही.
हे त्यांनी मुद्दाम हा जो तुकडा केलेला तुमच्यापैकी काही जणांना कदाचित सांगता येईल माझ्यापेक्षा की हा एक असं ट्री ट्रंक आहे, त्याच्यावरती हा एक मोठा दगड ठेवलेला आहे. हे इथे असं त्यांनी काहीतरी शेल्टर सारखं असं काहीतरी केलेलं आहे. हा, त्यांनी सांगितलं, मला ते कळलं नाही, माझ्या लक्षात पण आज नाही. बर्ड डायव्हर्सिटी भरपूर आहे, आता तुम्हाला वाचून दाखवलं मी त्याप्रमाणे. हा, आणि हे त्याचं अजून एक उदाहरण आहे. त्या ठिकाणी हे असं पण केलेलं दिसतं तुम्हाला की स्नो लेपर्डचे पग मास्क कसे असतात. हा, हे टकीन हा भूतानचा एक महत्वाचा प्राणी आहे, त्याचे पग मास्क हे त्यांनी त्या ठिकाणी त्या झाडांची जी खोडं कापलेली आहेत, हा, त्याच्यावरती त्यांनी चित्र काढून दाखवलेली आहेत वेगळी वेगळी. हा, सो दिस इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. त्यांनी जतन करून ठेवलंय आणि खूप चांगलं असं ते लेख आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. राजीव. हो, येस सर. काही कुणाला प्रश्न असतील तर विचारा. ओके सर. हा, योगेश. सर, पहिलं तर विचारायचं, टायडल पॉन्डचं जे आहे, टायडल पॉन्ड आणि रुनेल एंटायरली डिफरंट. रुनेल इज डिफरंट, रुनेल वेगळं. ओके, मग टायडल पॉन्ड्स वरनं बीच मॉर्फोडायनेमिक्स काही बोलू शकता का? हो, त्याच्यावरनं बीच मॉर्फोडायनेमिक्स जे आहे, म्हणजे साधारणपणे काय म्हणता येईल आपल्याला, की टायडल फ्लक्च्युएशन प्रमाणे कसे चेंजेस होतात बीचवर. हा, हे कळण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. कारण ही जी पॉइंट्स आहेत ही काही ठराविक ठिकाणी आहेत बीचवर. हा, म्हणजे दे आर नॉट लाईक दी रुनेल असं इलॉंगेटेड, खूप लांब आहे असं नाहीये. आणि खूप डेप्थ पण नाहीये. आणि डेप्थ अजिबातच नाही, डेप्थ फार कमी आहे. आणि रुनेलला बऱ्यापैकी असू शकते. हो हो हो, आणि रुनेल हे बॅकशोरला असतं बऱ्याच वेळेला. हे तुम्हाला हा जो पहिला पुढचा बीचचा पुढचा सेक्टर आहे ना, लोअर बीच, त्याच्यावरतीच दिसतात. हे मला थोडक्यात असं विचारायचं सर, की या टायडल पॉन्ड्स वरनं लोकांनी बीच मॉर्फोडायनामिक्स विषयी काही कामं करून काही प्रिडिक्शन? नाही, मला तरी एक सुद्धा दिसलं नाही. त्याचं कारण हे आहे, मला असं वाटलं लक्षात आलं, की ते इतक्या कमी वेळ तिथे असतात, त्याचं ते मॉनिटरिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे तिथे बसूनच मला ते मॉनिटरिंग करावं लागेल. म्हणजे मी हे जेव्हा म्हणतो की मी NIO किंवा ह्याचं काम नाही म्हणत, पण बाहेर सुद्धा कुठे झालंय का असं? नाही, म्हणजे मला तरी दिसलं नाही. असू शकेल, म्हणजे मी असं म्हणत नाही की नसेलच, पण मी तरी नाही बघितलं. दुसरी गोष्ट म्हणजे सर, जुए डेटापूरचं तुम्ही सुंदर दाखवलं ते थायलंड. बरोबर. तर आता जसं तुम्ही हे भूतानचं दाखवलं की ते काही गोष्टी करून त्याला सॉर्ट ऑफ इकोटुरिझम अप्रोच त्याला द्यायचा प्रयत्न करत आहेत किंवा आहे तिथे. येस, तसं आपल्याला माहिती, आपल्या फील्डवर्स मधनं कितीतरी सुंदर साइट्स आहेत. सहकारी मालवणमध्ये जे कर्ली क्रीक वरती काम केलं त्यांना UNDP ने दिलं, आणि त्यांनी जे म्हणजे खालती कालावलच्या खाडीत आहेत, बंडा आणि लोहा जे म्हणतात, बरोबर, त्याच्या इकोटुरिझम सेंटर, इंटरप्रिटेशन सेंटर बनवलं अंडर UNDPचं. 20-1 लाख रुपये त्यांनी दिले त्यांना, आणि त्यातनं त्यांनी ते बनवलं. असं आता तर काल जसं संजीव सरांनी सांगितलं तसं की इकोटुरिझम पॉलिसी पण आहे. त्या पद्धतीने कोकणात इतकी निश ठिकाणं आपण फील्डवर्क मध्ये फिरलेलो आहे, हळूहळू हे काहीच होताना दिसत नाहीये का सर? नाही, आणि खरं दिसत नाही, आणि ती आता इतक्या झपाट्याने नाहीशी होत आहेत. हा, तो तर एक वेगळा भाग आहे, पण जे राहिलेलं आहे ऍटलिस्ट, जे अशी आपल्याला असंख्य ठिकाणी माहिती आहेत सर आपल्या फील्डवर्क मध्ये, अजून जे अनटच्ड आहेत, हेच हा कॉन्झर्वेशनचा अप्रोच करून त्या पद्धतीने, आता सिंधुदुर्ग तर टुरिझम डिस्ट्रिक्ट म्हणून डिक्लेअर केल्या गेलाय, पण ऍक्च्युली नुसतं डिक्लेरेशन, पण त्याच्यासाठी ऍक्शन काय आहेत, म्हणजे हे मला विचारायचंय तुम्हाला. नाही बा, काय म्हणजे इतकं आपण फिरलो, आपल्या तर काय कुठे दिसलं नाही. जे दिसतंय ते तर नुकसानच दिसतंय सगळं. आता तरी असं कुठे मुद्दाम प्रोटेक्ट केलेलं आहे किंवा काही मुद्दाम प्रयत्न चालू आहे असं एकही उदाहरण दिसत नाही, एकही. मी म्हणलं तसं की ते आमच्या बरोबर जे राणे म्हणून होते, गुरुनाथ राणे, ही इज अ कमर्शियल आर्टिस्ट, पण त्यांना ह्याच्यात इंटरेस्ट, आणि त्या आमच्या इन्क्वायरी 2012च्या ह्याच्यात त्यांना UNDP ने खूप सहकार्य केलं. उदाहरणार्थ सांगायचं तर सिंधुदुर्ग वरती जाताना प्लास्टिक ज्यूट बॅग घेऊन जायच्या आणि परत येऊन डिपॉझिट केलेली मनी घेऊन जायची. याच्यात त्यांनी 80% रिडक्शन केलं प्लास्टिक जे किल्ल्यावर जात होतं ते. नंतर तुम्हाला सांगितलं जसं की त्यांनी त्या तिथे जे विलेज आहे त्याच्या ग्रामपंचायतीच्या मध्ये त्यांनी एक
सॉर्ट ऑफ अ इंटरप्रिटेशन सेंटर केलं आणि त्याच्या बायोडायव्हर्सिटीचं BNHS त्यांना सगळी माहिती दिली, तर तो आर्टिस्ट माणूस असल्यामुळे त्यांनी इंटरप्रिटेशन सेंटर बनवलं. ॲज वेल एज त्या इकोसिस्टीम इकोटुरिझमच्या अप्रोचनी ती त्यांना अँगलर देणार आहेत. म्हणजे तुम्हाला फिशिंग करायचं तर तुम्ही करा, पण नॉट ऑन अ कमर्शियल बेसिस. आणि या पद्धतीने एक हॉटेल पण तिथे ते डेव्हलप होतंय. तसं रत्नागिरी म्हणजे आपण फार अगदी नॉर्थ पासन ते खालती वेंगुर्ल्यापर्यंत बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे आणि केलेली आहेत. इतकी निश ठिकाण आहेत, पण काहीच लोकांना दिसत नाहीत. नाही, हे तर आहे. दॅट इज अ सॅड पार्ट ऑफ स्टोरी आहेच. आणि आपण एकटे दुखते ते, आणि सगळं त्याला हे पाहिजे ना, मॅन पॉवर पाहिजे, बरेच जण पाहिजे त्याला. नॉट ओनली मॅन पॉवर, म्हणजे संबंध सपोर्ट पण गव्हर्नमेंटचा आणि सपोर्ट पाहिजे आणि त्यामुळे पाहिजे. हो ना, त्यामुळे आम्ही असं अनेक पर्यंत सोडून दिले आहेत योगेश अर्ध्यावर, की करायचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर घेऊन. आणि सरकार दरबारी केलं की त्यांचं काही नाही. मी तुला ते ह्याचं उदाहरण होतं सांगितलं ना तुम्हाला, की केवळ खारलँड हा शब्द आला नाही म्हणून मला प्रोजेक्टच मिळाला नाही. मग मला कोणीतरी सांगितलं की अहो ते गव्हर्नमेंटकडे तो शब्द तुम्ही जे म्हणताय ना तो त्यांच्या लिस्टमध्ये नाहीये, काढून बघा. मग मी तेच खारलँड हे शब्द वापरून ते केल्यामुळे मला ते मंजूर झालं. बरोबर आहे. आता काय करणार, पाण्याचा सुद्धा अभ्यास करताना सर ग्राउंड वॉटरचा आता दिसतंय ते कुठं काय डेटा आहे सिंधुदुर्गच्या मेन सेंटर ऑफिसला, एखाद दुसरी वेल कुठेतरी. योगेश सर जरा आपण अनुभव कोणाला प्रश्न असतील तर विचारूया. योगेश आपण मला एक क्वेश्चन आहे. जेव्हा तुम्ही फील्ड विजिटला जाता तर तुम्ही फक्त वॉटर बॉडीज वर म्हणजे अभ्यास करणाऱ्या लोकांना घेऊन जाता का अँफिबियन्स आणि फ्रॉग्स वर पण? काय तेच तुम्ही माझ्यापासून तुम्हाला सांगतोय की माझ्या आता लक्षात आलं की तो एक आस्पेक्ट घ्यायला पाहिजे होता. माझे बरेचसे विद्यार्थी हे जिओग्राफीचे आणि जिओमॉर्फॉलॉजीचे असल्यामुळे आमचा मूळ उद्देश हा त्याचं जिओलॉजिकल आणि जिओमॉर्फॉलॉजिकल स्टडी हाच असायचा. त्यामुळे असे अभ्यास आमचे नाही झाले. पण सर तुम्हाला माहिती आहे का जे फ्रॉग्स वर वगैरे किंवा अँफिबियन्स वर अभ्यास करतात फील्ड विजिट? हो माहिती आहे ना, मला माहिती आहे. मला फक्त त्यांचं नाव सांग. त्यांचं फक्त नाव सांगता का मला, म्हणजे जस्ट कोणाचं जे घेऊन जातात? ऐक पुण्यामध्ये गरवारे कॉलेजला डॉक्टर आनंद उपाध्ये सर आहेत, तर ते त्यांच्यातर्फे फ्रॉग आणि अँफिबियन वरती खूप काम चालू आहे. बर, ठीक. थँक्यू सर. हॅलो. ओके. विचारा सर, तुम्ही जे टायडल पॉन्ड सांगितले तर त्याचा रेसिडेन्स टाइम तुम्ही सांगितला तो एकदा परत सांगा ना. रेसिडेन्स टाइम म्हणजे असा की साधारणपणे आपल्याकडे कसं डाययुर्नल टाईड आहे, म्हणजे 6 तासांनी भरती 6 तासांनी ओहोटी. तर समजा असं झालं की सकाळी 6ला भरती सुरू झाली, बरोबर. आता भरती सुरू झाल्याबरोबर लगेचच भरती सुरू झाल्यावर पहिल्यांदा जो भाग अफेक्ट होईल तो म्हणजे बीचची पहिली सुरुवातीची बाजू, समुद्राकडची. ओके, बरोबर. आता तिथे जर असा एखादा पॉइंट तयार झाला की तिथे एखादा खड्डा असेल तर त्याच्यामध्ये पुढचे 6 तास पाणी राहणार आहे, बरोबर. पण तेच पॉइंट जर खूप पुढे असेल, म्हणजे याच्या जवळ असेल, वस्तीच्या जवळ किंवा बीचच्या मागच्या बाजूला असेल, तर तिथे 6 तासांनी भरती जेव्हा येईल तिथे त्याला पाणी येऊन पोचेल आणि लगेचच ते उतरायला लागेल थोड्या वेळात. ओके. मग तिथला रेसिडेन्स टाइम कमी असेल, असा तो रेसिडेन्स टाइम बदलत जातो. म्हणजे जी दूर आहेत पॉइंट्स समुद्र किनाऱ्यापासून, म्हणजे भरती येण्याच्या भागापासून जे दूर आहेत तिथे रेसिडेन्स टाइम खूप कमी असतो. अच्छा. आणि बीचवर मध्ये जास्त असतो थोडा, आणि सगळ्यात पुढे तर खूपच जास्त असतो किनाऱ्याजवळ. कारण वरचेवर भरती येतच राहते जवळ. बरं, करेक्ट. आणि ते एक तुम्ही सांगितलं तळे नावाने सुरू होणारी गावे. तर मला एक कुतूहल म्हणून विचारायचं की पुण्यामध्ये पण तळेगाव आपण म्हणतो, तर ते काही असं सरोवराशी? नाही, माहित नाही. विचारावं लागेल, आहे का बघायला लागेल. म्हणजे तसं काही आहे का बघावं लागेल. आहे ना. असेल. कारण लोक उगाच तळे नाव नाही देणार, काहीतरी त्याला बॅकग्राऊंड असली पाहिजे. कारण गावांची नावं ही बरीचशी तुम्हाला त्यातली जिओलॉजी जिओग्राफी सांगतात, असं आमचं एक ऑब्झर्वेशन आहे. ओके. फॉर एक्झाम्पल उपळे असं गावाचं नाव आहे. मग आमच्या ते लक्षात आलं होतं की उपळे या नावावरून तिथे उपलट जास्त आहे, म्हणजे पाणी वर येऊन झाडांची मुळं ढिली होणं वगैरे, असं उपलट म्हणतात त्याला.
म्हणून गावाचं नाव उपळे. बरं. ओके ओके ओके, थँक्यू. सर, तळेगावला 2 तळ्यांची जोडी आहे, म्हणजे होती असं म्हणावं लागेल, आणि ती मी पाहिलेली आहे, दोन्ही तळी. अच्छा अच्छा. नाही असेल पण शेजारून रस्ता काढण्याचं काम चालू होतं, ती आता अजिबातच नसतील, पण पाहिलेली आहेत दोन्ही. नाही असू शकेल ना, त्या तळ्यांच्या वरनच गाव तळेगाव झालं असेल ना, शक्य. त्या दोन्ही तळ्यांना जोडणारी जी जमिनीचा बांध होता, त्या बांधावरून इकडून तिकडे चालत जाता यायचं. ओके ओके, क्वाईट पॉसिबल. असू दे. अजून काय? ओके, राजीव. सर थांबूया ना मग? हो थांबू ना, तुम्हाला काही सांगायचं असेल तर. सर मी काही फक्त म्हणजे लेह लडाख मधली किंवा इथली काही तलावांचे मी गेलेले याचे एक फोटो काढले होते. तर तेवढंच शेअर करायचं असेल तर, नाहीतर मग आपण थांबूया. कसं आहे म्हणजे यू टेक अ डिसिजन. सर थांबूया आपण. बरं. राजीव सर, हो एक सजेस्ट करू शकतो का? हो बोला सर. जसं हे लेक्सचं घेतलं, अप्रतिम झालं, गेले 10 दिवस सुंदर झालं, खूप म्हणजे इन्साइट्स मिळाले या सगळ्या आपल्या सेमिनार कम वर्कशॉप मधनं. तर तसंच लवकरच नवीन एखादा लँडफॉर्म. सर मी हे कानेकर सरांशी ऑलरेडी बोललोय आणि आपण लँडफॉर्म वरती घेऊया असं मी त्यांना सुचवलं होतं की आपल्याला या विषयावर सुद्धा 8 दिवसाचं खूप छान घेता येईल म्हणून. हो, विचाराधीन आहे आमच्या आणि आम्ही करतोय, त्याची यादी पण करतोय. कारण ते चांगलं होईल असं आम्हाला नक्की खात्री आहे त्याची. तर मी पहिल्यांदा जीविदाचा एक हा सेमिनार केला आणि सर्वसामान्य शिक्षिका आहे मी, याच्यातला खूप अभ्यास वगैरे नाहीये, पण खूप आवडलं, म्हणजे कुठेही कंटाळवाणं झालं नाही. उलट हे झाल्यानंतर मी गुगल घेऊन बसायची आणि कितीतरी साईट्स त्या निमित्ताने मी ते लेक्स बघितले, साईट्स बघितल्या आणि खूप खूप छान वाटलं. थँक्यू. छान. क्रेडिट गोज टू राजीव पंडित. All of you, sir. All of you. Yes. तर ह्या पॉझिटिव्ह नोट वरती आपण या कोर्स ची सांगता करूया. आपल्याला एकंदरीत जिओ सायन्सेस या विषयावरती सरांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही मोठा कोर्स केला होता, तो फिजिकल केला होता. पण आताच्या काळामध्ये करोनाच्या याच्यात थोडासा बदल करण्याच्या दृष्टीने ऑनलाईन करताना पहिल्यांदा आम्ही खरं 2 महिन्याचाच कोर्स करायचं ठरवलं होतं. पण आता गणपती आहेत, आणखी इतर कारणाने हा छोटा करायचा ठरवला. आणखी मग त्यातनं लेक्स ही कल्पना पुढे आली. सरांनी त्याचं डिझाईन करून दिलं. आणखी मग या विषयाचा कोर्स आपण केला. मला वाटतं की याच्यातनं छोटे कोर्स हीच कल्पना जास्त आयडियल आहे असं मला वाटतंय. आणखी मग त्याच्यातनं मग अशी आता सुचवलं तसं लँडफॉर्म्स आहेत किंवा पर्वतरांगा आहेत, समुद्र आणि किनारे आहेत किंवा स्ट्रीम्स आणखी याच्यावर अशा असंख्य विषयावरती आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरनं करता येईल, ज्याचा फायदा आपल्याला कुठेही फिरताना मुख्यतः तिथले लँडफॉर्म बघून त्याची जिओलॉजी इकॉलॉजी समजून घेणं याच्यासाठी होऊ शकेल.